देखो, तो आज अपन बॉक्साइट से एल्यूमिनियम का ओर बनाने तक की मेटलर्जिकल प्रोसेस पढ़ने वाले हैं। अगर तुम्हारे पास स्टेट बोर्ड हो रेफरेंस को तो बेस्ट है। अगर लाई हो तुम्हारे पास में हो स्टेट बोर्ड अगर तो बेस्ट है। तो जहाँ भी दुनिया भर में बॉक्साइट की खदानें हैं ना, जहाँ पर भी ये बॉक्साइट निकलता है ना, तो जनरली मिट्टी के अंदर जब सॉइल एनालिसिस करते हैं तो 30% से लेके 70% तक बॉक्साइट मिलता है। मतलब Al2O3.XH2O मिलता है। और बाकी बचा हुआ 70% से लेके 30% पार्ट जो है वो रिकाम चोट रहता है। रिकाम चोट पार्ट को अपन क्या बोलते हैं? गैंग्यूए। अब इसके गैंग्यूए में सिर्फ मिट्टी नहीं रहती, सॉइल तो रहती ही है, मड वगैरह पेबल्स वगैरह स्टोन्स तो रहते ही है। लेकिन इसके गैंग्यूए में तीन अन्य पोट्टे घुसेल रहते। वो रहता सिलिकॉन का डाइऑक्साइड, फेरिक ऑक्साइड और टाइटेनियम ऑक्साइड। ये तीन पोट्टे भी रहते हैं, अनवांटेड है, अनवांटेड, ये नहीं चाहिए हमको, तो इनको कुछ भी करके हटाने का है। दो धुला के हटाओ, बिफ्लेटेबल से हटाओ, ग्रेविटी सेपरेशन से हटाओ, कुछ भी करो, लेकिन इनको हटाओ। और तुमको याद होगा Fe2O3, वो तो हेमाटाइट है, हेमाटाइट मैग्नेटाइट नहीं है। मैग्नेटाइट क्या था? Fe3O4 था। याद है ना? वो टेबल बताया था पूरा का पूरा मॉड्यूल का। तो ये तो मैग्नेटाइट है नहीं कि जो मैग्नेटिक सेपरेशन वगैरह से अलग होगा। तो कुछ तो अपने को अलग प्रोसेस करनी पड़ती है। ठीक है। और मैंने तुमको बताया भी था कि जो बहुत हाई रिएक्टिविटी वाले मेटल रहते हैं, जैसे कि तुम बच्चों को थोड़ी सी मेटल रिएक्टिविटी सीरीज में मान के चलता हूँ कि तुमको पता है कि प्लीज, सॉरी प्लीज के स्टॉप सोडियम कॉलिंग मी अ जेब्रा। तो ये एल्यूमिनियम काफी ऊपर वालों में ही आता है। पोटेशियम सोडियम जैसा इसका यूट्यूब पे बहुत भारी भारी वीडियो ना बनता हो कि पानी में डालो तो फटेगा नहीं। लेकिन एल्यूमिनियम स्टील एक बहुत हाईली रिएक्टिव मेटल है, काफी ज्यादा। तो हाईली रिएक्टिव मेटल्स की मेटलर्जिकल प्रोसेस में कॉन्सेंट्रेशन कैसे करवाते हैं? बताओ, कैसे करवाते हैं कॉन्सेंट्रेशन? तुमको मैंने अलग अलग तरीके बताए थे। एक मैंने विफलेटेबल बताया था, एक हाइड्रोलिक सेपरेशन बताया था, एक मैग्नेटिक सेपरेशन बताया था, एक फ्रोथ फ्लोटेशन बताया था, और एक लीचिंग बताया था। तुमने चार्ट भी लिखा था। कौन से प्रोसेस से कॉन्सेंट्रेशन करते हैं? बरोबर आयुष, ठीक है। लीचिंग। अब लीचिंग में भी दो पोट्टे हैं। एक तो तुम लीचेंट के नाम पे NaOH को यूज करो, या फिर Na2CO3 को यूज करो। तो NaOH जिसने यूज किया था वो काका का नाम था हॉल, और जिसने Na2CO3 यूज किया उसका नाम था काका का हेरोल्ड। तो बस इतना फर्क है। अब देखो होता क्या है। एक भगुना भर के, भला मोटा टाकी भर के NaOH रहता है बच्चों। ऑनलाइन बच्चों तुम सुन रहे हो कि नहीं सुन रहे हो? सब कैमरा ऑन करके बैठो जल्दी से। आणि पार्थ्या, तू एक तो सामने बैठ भैया, नहीं तू आज उड़ा। ठीक है। तू बरोबर सामने बैठ एकदम अच्छे से। कि ऐसा कैसा कठिन कैमरा है भैया तेरा? पर्दा दिखा 80%। और सीधा बैठ। हिला कैमरा थोड़ा सा, सर का उसको, सर का थोड़ा कैमरा वो। कुछ भी कर तू, भिंत थोडी तोड बीड, कुछ भी कर. कॅमेरा सरकन थोडा. हा, दिसला दिसला आता. अजून सरकूच राहील तिकडं. घे इकडं घे. घे इकडं कॅमेरा. व्हेरी गुड पार्थ. टिका उसको. कसं आहे यो पार्थ? आई तर अब वापस दम दम से वो सरकत, तू सरक देगा मीटिंग से. देख. तो NaOH का जो एक टाकी भर के अपने पास में NaOH रहता, केमिकल पड़ा रहता, उसमें बदा बदा अपन बॉक्साइट और भर देते सीधा. बदा बदा बॉक्साइट और डाल देते. तो आफ्टर फ्यू डेज, कुछ दिनों तक पड़े रहने के बाद में होता ये है बच्चों कि NaOH के अंदर NaOH बेस है. अब हमारे पास में TiO2 है, SiO2 है, Fe2O3 है, और Al2O3 है, और मिट्टी है, कंकड़ है वगैरह है. तो मुझे एक बात बताओ, इनमें से बेस के साथ में रिएक्शन कौन कौन करेगा? टाइटेनियम क्या है बेटा? मेटल है कि नॉन मेटल है? टाइटेनियम क्या है? मेटल है. तो उसका मेटल का अगर ऑक्साइड होगा, टाइटेनियम का अगर ऑक्साइड होगा जो कि एक मेटेलिक ऑक्साइड है, तो खुद कैसा रहेगा? बेसिक रहेगा. तो क्या उसको रिएक्ट करना चाहिए NaOH के साथ में? कोई रिएक्शन होनी चाहिए? नो. तो टाइटेनियम तो गया, वो रिएक्शन करने वाला है नहीं. जो रिएक्शन करने वाला है नहीं वो सॉल्यूशन में विरघळेगा नहीं, डिजोल्व होगा नहीं. तो कुछ दिन बाद
वो जो है इस टाकी में नीचे के साइड में बैठे वाला मिलेंगे अपने कुछ दिन बाद। इस टाकी में अभी मैं जस्ट लास्ट में नाइन्थ के बैच में डिकेंटेशन पढ़ रहा था, तो TiO2 सारा का सारा बतेर अपने को पड़े वाला मिलेगा यहाँ पे। बात समझ आई कि सब बच्चों को? नक्की। उसके बाद में बच्चों बात करते हैं Fe2O3 की। आयरन एक मेटल है, तो आयरन का ऑक्साइड यानी कि मेटेलिक ऑक्साइड, यानी कि वो बेसिक ही होगा। तो बेसिक ऑक्साइड वापस से बेस के साथ NaOH के साथ रिएक्ट करेगा क्या? नहीं। तो अपने को TiO2 के साथ में Fe2O3 भी नीचे पड़े वाला मिलेगा। अब बात करते हैं SiO2 की। SiO2 सिलिकॉन, सिलिकॉन मेटल है कि नॉन मेटल है? मेटलॉइड है। क्या तुमको पता है सिलिकॉन का ऑक्साइड का स्वभाव कैसा होता है? क्या वो बेसिक होता है कि नॉन एसिडिक होता है? कुछ थोड़ा सा आइडिया है किसी को? पूर्व कल्पना क्या लगता है तुमको? सिलिकॉन के ऊपर नीचे कौन से एलिमेंट आते हैं पीरियोडिक टेबल में? ऊपर कौन आता है सिलिकॉन के? याद करो, सिलिकॉन का एटॉमिक नंबर क्या है खुद का? सिलिकॉन का नंबर क्या है? नंबर। शांत हो गई पूरी बैच। हाँ। और 14 के पीरियोडिक टेबल इमेजिन करो अपने दिमाग में, सिलिकॉन के ऊपर कौन है? अच्छे से दिखना चाहिए तुमको पीरियोडिक टेबल पे, इतनी रिवीजन रहनी चाहिए तुम्हारे। ऊपर ऊपर वाला तो दिखना चाहिए। नहीं नहीं, सिलिकॉन के ऊपर कौन है? मुझे 14 के वाले 13 नहीं पूछ रहा मैं, पहले कौन है वो नहीं, पीरियोडिक टेबल में उसके ऊपर कौन है? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन क्या है सिलिकॉन की 14 पे? 2 8 4। तो 8 हटा दो, तो ऊपर 2 4 कौन होगा? कार्बन। CO2 SiO2। CO2 क्या रहता? एसिडिक। एसिडिक रहता ना, SiO2 भी एसिडिक है, तो क्या SiO2 रिएक्शन करेगा NaOH के साथ में? हाँ। तो NaOH के साथ में SiO2 भी रिएक्शन करेगा और वो ऐसा स्लैग बना देगा एक। ठीक है, उसको बोलते हैं NaSiO3। ये थोड़ा विचित्र पुट्टा बनने वाला है। और तुमको तो मालूम है अपना एल्यूमिनियम, वो तो महान है। NaOH और Al2O3 दोनों दोनों रिएक्ट करेंगे और क्या बनाएगा? NaAlO2। याद है ना, सोडियम एल्यूमिनेट। तो अपन कुछ तो भी कुटाने करते हैं हॉल के इस प्रोसेस में, फर्दर अपन कुछ तो भी कूट। अब होता क्या है बेटा, अब 4 5 दिन तक छोड़ दिया, ये पड़ा था। अब ये बेसिक सॉल्यूशन नहीं रहा, अब ये रिएक्ट रिएक्ट होके NaLO2, NaSiO3, H2O वाटर, इसका सॉल्यूशन बचा। TiO2 Fe2O3 मिट्टी कंकड़ सब नीचे आ गए, तो हमने इसको थोड़ा पालता करके हालू से कि ये कंकड़ कंकड़ नीचे पसर रहा है, और पानी बादा बादा इसका काट लिया है, जिसमें NaLO2 और NaSiO3 निकल गए। ये लोग बाहर निकल गए। बात समझ आ रही है कि तुम सब बच्चों को यहाँ तक पक्का? अब इसके अंदर जो है, अब तुम्हारे सिलेबस में तो यहाँ पे SiO3 की रिएक्शन स्टेट बोर्ड में नहीं दी। मैं अभी स्टेट बोर्ड में पेज नंबर 1 से 3 पे हूँ, अगर तुम्हारे पास हो तो बहुत अच्छा होगा, 1 से 3 खोल के बैठो तो बहुत अच्छा होगा। मैं इधर नहीं खोलूंगा क्योंकि मक्खी आ जाएंगी। फिर उसके बाद में अपन अभी इधर कुछ एक थ्योरी वाला पॉइंट दिया है, वो थ्योरी वाला पॉइंट तुम बच्चे रट्टा मार के रखना। तो एक बेयर्स प्रोसेस होता है, तो जिसमें कि एक टाकी के अंदर NaOH भर के, इसको बोलते हैं एक बेयर्स प्रोसेस होता है, जिसमें कि एक टाकी के अंदर NaOH भर के 140 डिग्री सेल्सियस से लेके 150 डिग्री सेल्सियस तक 2 से लेके 8 घंटे तक एक टाकी, जिस टाकी को बोलते हैं डाइजेस्टर टैंक, इस डाइजेस्टर नाम के टंकी के अंदर हीट किया जाता है। और एल्यूमिनियम, क्योंकि वो एम्फोटेरिक है, वो रिएक्ट कर जाता है Al2O3 के साथ में और बना देता है NaAlO2। और आयरन वाला ऑक्साइड जो है, the iron oxide in gangue does not dissolve in aqueous sodium hydroxide as it is, as both of them are basic in nature, therefore it can be filtered by separation। तो ये यहाँ पे आयरन का ऑक्साइड, टाइटेनियम का ऑक्साइड, ये तो अलग हो गया। however सिलिका in the gangue dissolves in aqueous sodium hydroxide to form water soluble sodium silicate। ये बन गया तुम्हारे पास सोडियम सिलिकेट, NaSiO4 पकड़ लो इसको, Na2SiO4 बन गया कुछ, तो NaSiO3 या Na2SiO4 ऐसा कोई केमिकल बन गया, सिलिकेट बन गया, सोडियम सिलिकेट। एक्वा, अब आगे का उन्होंने ये बताया ही नहीं है यहाँ पर फिलहाल कि सिलिकेट कैसे हटाते। मेरे को एकदम रिकॉल नहीं हो रहा कि सिलिकेट कैसे हटाते। वो एक आध रिएक्शन में तुमको कोई बुक वगैरह रहती केमिस्ट्री की, उसमें से 11 12 के सिलेबस में से देख के बता दूंगा कि वो उसको कैसे हटाते। तो फिलहाल कुछ तो भी होता है जिससे कि Na2SiO4 या NaSiO3
ऐसे सोडियम सिलिकेट वाले कंपाउंडों को अपन बाजू में कर डालते हैं, और अपने हाथ में बचता है NaAlO2। अब क्या होता है, नाउ एक्वस सोडियम एल्यूमिनेट, एक्वस है, एक्वस एक्वस है म्हणजे सॉलिड है क्या? नहीं। लिक्विड है क्या? नहीं। ये लिक्विड पानी के अंदर घुला हुआ है, ये पानी के अंदर। दिस इज मेड मोर डाइल्यूट, इसके अंदर और पानी डालते हैं, इट इज मेड मोर डाइल्यूटेड, इसका डाइल्यूशन करते हैं हम बाय एडिंग मोर एंड मोर वाटर, और इसको 50 डिग्री सेल्सियस के टेम्परेचर तक कूल डाउन करते हैं। इसको 50 डिग्री सेल्सियस के टेम्परेचर तक कूल डाउन करते हैं। दिस रिजल्ट्स इन प्रेसिपिटेशन ऑफ एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड। ठीक है, और इसके कारण जो है ये NaAlO2 की रिएक्शन एक्सेस पानी के साथ जो होती है, अतिशय ठंडे ठंडे टेम्परेचर पे जो होती है, इसके कारण एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड का प्रेसिपिटेट बनता है। इस प्रेसिपिटेट के बनने को बोलते हैं जिलेटिनस व्हाइट पीपीटी। तुमने कभी अगर वो स्लाइम खेला होगा, स्लाइम, हाथों में सफेद सफेद कलर का अगर स्लाइम खेला होगा, ये तुमने देखा होगा कि फेविकॉल बहुत दिनों तक, साल 2 साल तक उस डब्बी के अंदर ही पड़े रहने के कारण कैसा गब्बू गब्बू गोला बन जाता है फेविकॉल का, है ना, मऊ मऊ गब्बू गब्बू गोला जो चिकट रहता है, थोड़ा सा हाथ लगाए तो अपन बहुत सूखा सूखा भी हो जाता है। तो वैसा वाला एक जिलेटिनस व्हाइट पीपीटी बनता है एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड का। ठीक है, तो NaAlO2 में अगर हम पानी डालेंगे, बहुत उसका डाइल्यूशन करेंगे और उसको रैपिडली ठंडा करेंगे, एकदम रैपिडली ठंडा, जो अभी 150 डिग्री सेल्सियस तक था, रैपिडली सडनली ठंडा किया जाएगा 50 डिग्री सेल्सियस तक। तो फिर एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड का प्रेसिपिटेट बनता है और सोडियम हाइड्रोक्साइड का केमिकल अलग हो जाता है। जिस सोडियम हाइड्रोक्साइड के केमिकल को हम पुनः, हम दोबारा से, हम वापस से यूज कर सकते हैं यहाँ पे लीचेंट बोल के, ये आप, ठीक है, बार बार उसको इस्तेमाल करते चलेंगे। यानी एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड अलग हो गया। अब तक शुरू में जो आयरन था, टाइटेनियम था, सिलिकॉन था, सब बाजू में हट चुका है, मिट्टी कंकड़ सब हट चुका है, काफी प्योरिश सॉल्यूशन टाइप जैसे अपने को एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड मिल चुका है। अब इस एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड को टॉर्चर करना अपन शुरू करते हैं। इन द हॉल्स प्रोसेस, द ओर इज पाउडर्ड एंड देन लीच्ड by heating with sodium carbonate to form sodium aluminate. Then insoluble impurities are filtered out. The filtrate is warmed and neutralized by passing carbon dioxide gas through it. दिस रिजल्ट्स इन प्रिपरेशन ऑफ हाइड्रो एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड। वो बोल रहा है कि अब भी जो तुमने सारी करी, ये जो NaOH के इस्तेमाल से तुमने जो करी, ये थी हेरोल्ट प्रोसेस, हेरोल्ट वाली प्रोसेस। और अगर तुम हॉल की प्रोसेस करते, मैं बाद में तुमको लिखा के दूंगा, हॉल नाम के साइंटिस्ट की प्रोसेस करते, तो तुम वो एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड यानी कि बॉक्साइट, जिसमें Fe2O3 की इम्प्यूरिटी, SiO2 की इम्प्यूरिटी, TiO2 की इम्प्यूरिटी, मिट्टी वगैरह कंकड़ वगैरह की इम्प्यूरिटी थी, इसको तुम सारा का सारा लीच करवाते सोडियम कार्बोनेट के साथ में। इन हॉल्स प्रोसेस, bauxite is leached with aqueous sodium carbonate in the digester to form water soluble sodium aluminate, to form sodium aluminate. The insoluble impurities are then filtered out, इसको बाकी का सारा सारा बाजू में निकाल लिया जाता है। एंड देन दिस फिल्ट्रेट इज वार्म्ड, फिर इसको गर्म किया जाता है, इसको थोड़ा सा हीट किया जाता है, आग लगाई जाती है, इज वार्म्ड। एंड देन इट इज, अब ये NaOH2 ये खुद कैसा है, इसका स्वभाव तुमको पता है? मुझे एक बात बताओ, Al2O3 एसिडिक है कि बेसिक है? क्या है? एम्फोटेरिक है। फिर मुझे बताओ जल्दी से, NaOH क्या है? बेसिक है। अब एक है कट्टर बेसिक, ये है मुल्ला, ये अपना इस्लाम नहीं छोड़ेगा, और ये है हिंदू शेरनी, पापा की परी, ठीक है, जिसने उसके साथ शादी कर ली। तो ये हिंदू ही बनी रहेगी, ये सेकुलर ही बनी रहेगी कि इसको भी इस्लाम कबूल करना पड़ेगा? कबूल करना पड़ेगा। तो इन दोनों के वजह से जो हिंदू शेरनी है उसकी हालत कैसी हो जाएगी, क्या उसको कबूल करना पड़ेगा? और तो क्या बन जाएगी वो? बेसिक। बात समझ आई क्या? NaOH क्या रहता? बेसिक। एक एम्फोटेरिक अगर एसिडिक के सामने आया तो रिएक्शन होने के बाद जो बनता है वो एसिडिक रहता है। एक एम्फोटेरिक अगर बेसिक के सामने आया तो रिएक्शन होने के बाद जो बनता है वो बेसिक रहता है। ध्यान रखोगे क्या? एसिडिक और बेसिक तो अपना स्टैंड पे एकदम फिक्स थे, और ये है एम्फोटेरिक। ठीक है, ये एम्फोटेरिक बदलते रहता है, बदलते रहता है, हाँ नहीं, हाँ नहीं, हाँ 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 हाँ, सबकी हाँ में हाँ मिलाता है, नहीं बोलने का इसको आतश नहीं है। तो एम्फोटेरिक बेसिक के साथ बेसिक तत्व बनाएगा। तो ये था बेसिक, और बाकी का सारा इंसोल्यूबल सारा हटा दिया हमने। अब इस बेसिक को न्यूट्रलाइज करने के लिए इस पे कुछ तो एसिडिक डालना पड़ेगा। तो इस केस में हम लोग इस पे CO2 डालते हैं। CO2 खुद कैसा है? कार्बन डाइऑक्साइड गैस कैसी? एसिडिक। देन दिस फिल्ट्रेट इज वार्म्ड, इसको गर्म किया जाता है, एंड इट इज न्यूट्रलाइज्ड विद द हेल्प ऑफ कार्बन डाइऑक्साइड।
गैस। दिस रिजल्ट्स इन प्रेसिपिटेशन ऑफ ए एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड। तो इस केस में भी हमको एल्यूमिनियम का हाइड्रोक्साइड मिलता है और Na2CO3 मिलता है, और उस Na2CO3 को हम दोबारा से यहाँ पर इस्तेमाल करेंगे। समझ आया कि तुमको? ठीक है, इधर भी हमको एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड का जिलेटिनस व्हाइट पीपीटी मिलना है हॉल के प्रोसेस में, हेरोल्ट हेरोल्ट के प्रोसेस में, सॉरी। और नीचे वाले हॉल वाले प्रोसेस में भी हमको एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड का जिलेटिनस व्हाइट पीपीटी मिलना ही मिलना है। बात समझ आई कि वो पक्का क्या? ठीक है, 1 मिनट रुको। पार्थ है, तू वापस साइड में हो गया बेटा। क्या कार्यक्रम बेटा आज तो रिमूव आता लगी सरळ बसू राहील पार्थ। वो कैमरा तू ठीक कर, फिर कल चलेता मैं तुझे। बाय बाय। सैमसंग A20 डिवाइस कौन है भाई? सैमसंग A20। कृपया अपना कैमरा ऑन करे। तुम में से कोई बच्चे का डबल फोन है क्या? जल्दी बोलो। वो ऑडियो वीडियो प्रॉब्लम की वजह से रखा है क्या Samsung A20? जल्द उड़ा दे। और कोई? श्रद्धा ताई ठीक है, आप बंद रख सकते हो कैमरा। बरं, हे झालं। अब अपने को रिएक्शन दी है पेज नंबर 104 स्टेट बोर्ड। जरा असेल तो उघडा। किसी के पास है पूरे क्लास में भी स्टेट बोर्ड पढ़ रहा है? किसकी है दोनों में से? अच्छा, तो अभी Al2O3.2H2O, अरे वगैरह वगैरह वगैरह। अब अपन बात करते हैं डायरेक्ट कि एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड अपने को मिला नहीं है। दोनों में से, हॉल प्रोसेस से भी मिला, हेरोल्ट प्रोसेस से भी मिला। हेरोल्ट में बच्चों प्लीज ध्यान रखना भी, आगे से मैंने पहले गलत बोल दिया था, उल्टा बोल दिया था। हेरोल्ट में NaOH है, यानी हॉल्स प्रोसेस में Na2CO3 है, जिसको तुम लीचेंट के तौर पे यूज करोगे और सब काम खत्म होने के बाद वो वापस लीचेंट के तौर पे यूज करने के लिए चले जाएगा। थोड़ा सा वेस्ट होते रहेगा हर बार, थोड़ा 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 ही बनाना पड़ेगा। अब जो ये एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड तुम्हारे पास आ गया, स्ट्रॉन्ग हीट करते हैं एकदम, खतरनाक हीट, और तुम्हारे पास Al2O3 आ गया और 3H2 आ गया। ठीक है, अब इस Al2O3 से हम एल्यूमिनियम अलग करेंगे। तो वो होता है कुछ कुछ बच्चों को ना, जब स्कूल में पढ़ा जाता है उनको समझ ही नहीं आता। वो बोलते हैं कि ये टीचर पागल है क्या, पहले मिट्टी में से खंद के यही निकाला था, अब जब इसमें से ही एल्यूमिनियम पाना था तो डायरेक्ट इसमें से क्यों नहीं ले लिया? तो वो बच्चा ये भूल जाता है कि इसमें मिट्टी थी, ये कंकड़ था, ये पथरा था, इसमें TiO2 मिक्स था पथरा के अंदर, इसमें Fe2O3 मिक्स था पथरा के अंदर, आणि ये शुद्ध है, शुद्ध शुद्ध है Al2O3, गावरान गाईचं तूप। ठीक है, समझ लो तुम्हाला। अभी उससे एल्यूमिनियम निकालेंगे अपन। कुछ कुछ बच्चों को ये पल्ले नहीं पड़ता है कि बॉक्साइट से डायरेक्ट निकल रहा था। अरे वो भैया बॉक्साइट इतना नहीं है, इसमें बहुत गैंगुए मिला पड़ा है। तो हमने बीच में की प्रोसेस में इतना भला मोटा गैंगुए बाजू में निकाला है, उसके लिए इतना खर्चा करना पड़ता है। और अब शुद्ध Al2O3 एकदम टक टक ऐसे निकलता है, और फिर इससे शुद्ध एल्यूमिनियम बाजू में निकालते हैं, जर्मनचा भांडा। ठीक है, देखो। तो अपने को अभी दिया वाला इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन वाला मेथड, हाँ मैं तुमको शॉर्ट में समझा देता हूँ। कुछ केमिकल के नाम आएंगे, वो बाद में बता दूंगा मैं तुमको। तो अपन एक स्टील का टैंक लेते हैं, अपन एक स्टील का टैंक लेते हैं, और ये स्टील का टैंक खुद ही कैथोड कौन सा चार्ज रहता है? निगेटिव। इस पे खुद पे निगेटिव वाला चार्ज रहता है, और इस पे है ना बेटा, अपन ग्रेफाइट की रॉड डाल देते हैं, ग्रेफाइट की रॉड इसके अंदर, उस पे रहता है पॉजिटिव वाला चार्ज। इस Al2O3 को, ऐसा Al2O3 रहता है, इसके टुकड़े टुकड़े बिटकरा बिटकरा अपन इसमें ब्लॉक्स ब्लॉक्स डाल देते हैं Al2O3 के, प्योर रहता है ना एकदम ये Al2O3 के ब्लॉक्स। लेकिन कुछ भी करो, वो तो एल्यूमिनियम का ऑक्साइड ही है, अपने को प्योर एल्यूमिनियम बाजू में चाहिए उससे। तो एल्यूमिनियम के ब्लॉक्स अपन डालते इस कढ़ाई में, और भट्टी चालू करते भैया, ये एकदम गर्म भट्टी रहती है। ये पूरा बनता है लावा लावा, लावा लावा। पहले इसको गर्म ही करते हैं, लावा 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 लावा। और लावा जब ये पूरा मोल्टन स्टेट में आ जाए, तब अपन करते हैं बिजली चालू, तब अपन करते हैं बिजली चालू। तो तुम्हारे पास ये निगेटिव वाला है, तुम इसको पिघला चुके हो, एक आयोनिक कंपाउंड Al2O3, तुम उसको मोल्टन स्टेट में ला चुके हो। मोल्टन स्टेट में लाने के बाद, लिक्विड स्टेट में लाने के बाद, अगर तुम उसमें बिजली पास करोगे तो 100% वो अपने आयन्स में टूट जाएगा। उसमें का जो पॉजिटिव वाला आयन है वो नीचे नीचे भागेगा, जो निगेटिव वाला आयन है वो ऊपर ऊपर पॉजिटिव के पास भागेगा। और जानबूझ के ये पॉजिटिव, ये जो पॉजिटिव वाला बनाया जाता है ना एनायन को आकर्षित करने के लिए एनोड, ये ग्रेफाइट का बनाया जाता है। तुम्हारी पेंसिल की लीड है ना, तो पेंसिल की लीड के इतने मोटे मोटे ढोले ढोले खंभे लगाए जाते हैं उसमें।
और जिसमें वो सारा ऑक्सीजन आकर्षित होकर आ जाता है। और ग्रेफाइट का फॉर्मूला क्या है? एनोड किस चीज का बना हुआ है? ग्रेफाइट का बना हुआ है। एनोड किस चीज का बना हुआ है? पॉजिटिव एनोड ग्रेफाइट का बना हुआ है। कार्बन का बना हुआ है। उस पे जब ऑक्सीजन भाग कर आएगा तो रिएक्शन होकर CO2 बनेगा और उड़ जाएगा। तो भैया वो खुद ही तो ग्रेफाइट का है। तो ग्रेफाइट थोड़ा 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 ऑक्सीजन से रिएक्ट करके वो खराब हो जाएगा, पूरा खंभा गायब हो जाएगा ना, CO2 बढ़ के धुआं धुआं बढ़ के उड़ जाएगा। हाँ। तो अपने को इस प्रोसेस में बहुत सारे ग्रेफाइट के रॉड लगते हैं, एक के बाद एक रॉड खत्म होते रहता है, नवीन नवीन रॉड लाके डिप करने रहते हैं मोल्टन लावा के अंदर। तब तक अपन कंटिन्यूअसली इसमें ग्रेफाइट डिप करते रहते हैं करते रहते हैं करते रहते हैं, जब तक सारा ऑक्सीजन ग्रेफाइट के साथ घर छोड़ के भाग ना जाए। और फिर टंकी में बचता है एल्यूमिनियम, जिसको, लेकिन वो एल्यूमिनियम का आयन है। उसको प्योर मेटेलिक एल्यूमिनियम बनने के लिए इलेक्ट्रॉन देने पड़ेंगे, एक एक एल्यूमिनियम के एटम को तीन तीन देने पड़ेंगे। कोई अपने पास सप्लाई की कमी नहीं है, दाना दाना अपन इलेक्ट्रिसिटी देते, फोकट पकड़ के इलेक्ट्रॉन देते, एल्यूमिनियम अपने को मिल जाता है। लेकिन वो अभी मोल्टन स्टेट में है, फिर उसको बाजू में लेके ठंडा करके उसके और चीजें अपन बनाते रहते हैं। जो भी बनाने का, डिजिटल बोर्ड बनाओ, जर्मन का भांडा बनाओ, एल्यूमिनियम का जो भी कुछ बनाते होंगे, प्लेट चम्मच विम्मच बनाते होंगे, जो भी बनेंगे बनाओ। समझेंगे तुमको? एल्यूमिनियम ऐसे अलग करते हैं उसके ओर से। बॉक्साइड दिखने में एकदम काला डूस है, एल्यूमिनियम कितना चमकता है, डिजिटल बोर्ड ही देख लो कितना चमकता है। अब देखो थोड़े बार अपन बॉक्साइड के फोटो देखते हैं एकदम। सिर्फ ओनली बॉक्साइड। अरे जानबूझ के मैंने ये नहीं, ये है बॉक्साइड। ये वाला मैंने नहीं खोला। दूसरा ले लो। पत्थर पे पत्थर मारे तो बॉक्साइट निकलती है। और ये है बॉक्साइट और ये है एल्यूमिनियम। ऐसे दिखता है जब फैक्ट्री में रहता है ना, फैक्ट्री में रखा वाला चमचा, चकमक। शीट्स वगैरह बनाते हैं, एल्यूमिनियम की फॉइल बनाते हैं ना, प्योर एल्यूमिनियम की फॉइल। वो चपाती पोड़ी गरम गरम रखने को, ये प्योर एल्यूमिनियम। इतना शाइन, इतना लश्चर, इससे निकालो। ये था इसमें का। ये जो तुम अभी स्क्रीन पे देख रहे हो ना इसको, इसमें का 70, इसमें का जवळपास 30 से 70% था Al2O3। बचे वाला Fe2O3 भी था इसमें, पड़े वाला TiO2 भी था इसमें, SiO2 भी था, और भी। हमारे तो 10वीं सिलेबस में तीन ही थे। प्रैक्टिकली देखने जाए तो 17 पदार्थ रहते। तो इंडस्ट्रियल लेवल पे से बाजूम 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 निकालते और उससे फिर प्योर एल्यूमिनियम निकालते। भाषण समझ आया कि सब बच्चों को पक्का? ठीक है। अब अपन इधर ही खोलेंगे 10वीं स्टेट बोर्ड एंड ढस मारेंगे सारा का सारा उससे। ई बाल भारती टेक्स्ट नहीं, साइंस, पेज नंबर 1 से 3। क्रायोलाइट और फ्लोरोस्पार के बारे में मैं तुमको बताना भूल गया। हाँ, ये एक बात है यहाँ पे जो कभी कभी तुम बच्चों के मन में आता है कि भैया अपन टाकी कुछ इतना गर्म हीट कर रहे, टाकी तो नहीं मेल्ट हो जाएगी? स्टील की टाकी है, एल्यूमिनियम को अपन इतना गर्म कर रहे हैं, एल्यूमिनियम को पूरा लावा बना डाल रहे हैं, तो अपन नीचे से कितनी भयंकर आग दे रहे होंगे, इस आग में टाकी भी तो पिघल जाती होंगी डायरेक्ट। तो हाँ, ऐसी कुछ हालत होती, क्योंकि एल्यूमिनियम पिघलता समझो 3000 डिग्री सेल्सियस के आसपास, आणि स्टील पिघल जाता 2000 डिग्री सेल्सियस के आसपास। तो जो आग अपन एल्यूमिनियम को पिघलाने को दे रहे हैं वो पहले टाकी को पिघला देंगे। तो अपन इस एल्यूमिनियम के मिक्सचर के अंदर ये जो प्योर Al2O3 है ना, इसमें क्रायोलाइट जो कि है Na3Al F6, और फ्लोरोस्पार जो कि है CaF2, ये दो पदार्थ ये लावा बनाते टाइम डालते रहते, पूरे के पूरे गोनिया के गोनिया खाली करते रहते हैं इसमें। ये दोनों पदार्थ इसका मेल्टिंग पॉइंट कम कर देते हैं। ये मेल्ट होने वाला था, ये बोल रहा था मैं गिव अप नहीं करूंगा। ठीक है, तुम मेरे को कितना भी शेक के निकालो, इसको क्या मालूम था कि आगे चल के जीवन में ये भी जब बहुत बड़ी मुश्किल आएंगी, 3000, तो ये भी गिव अप कर देगा। तो ये दोनों इसके जीवन में अपन ने इतने बड़े संकट डाल दिए पहले दोनों। ठीक है, वो दोनों इसका मेल्टिंग पॉइंट पकड़ के 1000 डिग्री सेल्सियस कर देते। टाकी कितने भी पिघलने वाली थी टाकी? 2000। आणि अब ये दो गाने खाली करने के बाद में ये कितने पिघलेगा? 1000। तो अब तुम आग देते गए 800 डिग्री सेल्सियस, 900 डिग्री सेल्सियस, 1000 डिग्री सेल्सियस, 1100 पे स्थिर कर देंगे तापमान, अंदर का पूरा लावा बन जाएगा, टाकी बचल रहेंगे। भाषण समझ आया कि सब बच्चों को? ये है पूरा क्रक्स में। बोलो जी। मोल्ड Al2O3 चे, कारण आपल्याला शुद्ध ॲल्युमिनियम पाहिजे।
नाही, शुद्ध ॲल्युमिनियमची जास्त गरज आहे कोणाला पण. विकल्या जातं ॲल्युमिनियम बऱ्याच ठिकाणी यूज होतं म्हणून. जिथं Al2O3 लागत असताना बऱ्याच ठिकाणी Al2O3 लागतं. तिथं डायरेक्ट Al2O3 सप्लाय करून देते आल्यावर. आणि जिथं ॲल्युमिनियम लागतं त्यासाठी मग इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन करतो आपण ॲल्युमिनियमचं. तो ये है सब जन इधर नजर देना भी। तो एल्यूमिनियम क्योंकि खुद एक रिएक्टिव मेटल है, इसलिए फ्री स्टेट में तो गलती से मिलता है नहीं, डज नॉट ऑकर इन फ्री स्टेट। एल्यूमिनियम हमेशा अपने ऑक्साइड वगैरह के साथ मिलता है, जिसमें कोई भी जगह पे नॉर्मली 30 से 70 टक्का मिट्टी का सॉइल एनालिसिस करने के बाद करते हैं। भैया अगर 20% टिच रहा मिट्टी में तो फिर वो मिट्टी खनते हैं एल्यूमिनियम के लिए। क्योंकि वही सी मिट्टी जिसमें लाख रुपए खर्च करेंगे एल्यूमिनियम निकालेंगे, 80,000 रुपए का एल्यूमिनियम निकलेगा, पगार भी नहीं निकलेंगे लोगों की। ठीक है, मजा नहीं आएंगे उसको। तो अपने को 30 से ऐसा है कि मिनिमम से मिनिमम 30 एक काइंड ऑफ बेंचमार्क है एल्यूमिनियम के लिए। अभी तो और विकसित हो गया होगा, ये तुमको जो पढ़ाया जा रहा है ये 100 साल पुराना सिलेबस। ठीक है, 100 साल से करते आ रही है। और एल्यूमिनियम का एक्सट्रैक्शन तो भारत में, जयपुर में जिंक का होता था, जिंक का मेरे को मालूम है। एल्यूमिनियम का भी भारत में होता था एक्सट्रैक्शन, बहुत एडवांस्ड मेटलर्जी थी इंडिया की। रहा होगा। अभी फिलहाल तो अपन देख रहे हैं एरिकामा पार्ट जो है, सैंड, सिलिका, आयरन ऑक्साइड, तुम देख सकते हो सिलिका, आयरन ऑक्साइड, टाइटेनियम ऑक्साइड, ये सारे के सारे हैं। तो अपन एक तो बेयर्स मेथड या हॉल्स मेथड यूज करते हैं इसको अलग करने के लिए। बेयर प्रोसेस पहले समझेंगे, मतलब हेरोल्ट प्रोसेस। बेयर हेरोल्ट एक ही नाम है वो। तो बेयर की प्रोसेस या हेरोल्ट की प्रोसेस पहले समझेंगे, जिसमें अपन NaOH को लीचेंट बोल के यूज करते हैं, कॉन्सेंट्रेटेड सॉल्यूशन यूज करते हैं, एकदम स्ट्रॉन्ग बेस, कट्टर स्ट्रॉन्ग बेस, पीएच कितना, 14। हाँ एकदम 13-14। तो 147-150 डिग्री सेल्सियस तक इसका टेम्परेचर रहता है, 2 से 8 घंटे तक डाइजेस्टर टैंक में डाल के रखते हैं इसको। और ये बॉक्साइट का सॉल्यूशन और पूरी गंदी गंदी चीजें, SiO2, TiO2, Fe2O3, सारी की सारी रिएक्शन करती है। जिसमें से सोल्यूबल ये पोट्टा रहता है और एक सोल्यूबल ये रहता है NaSiO3। फिर इसको भी निकाल डालते हैं बाद में, 2-4 कोटाने करके इसको गायब कर देते। अपने पास बचता है फिर ये पोट्टा। इसमें धना धना पानी डालते हैं, इसको एकदम ठंडगार करते 50 डिग्री सेल्सियस तक, अभी 150 तक था, रफ कंदीशी 50 तक। कड़कन ठंडा किया तो AlOH थ्राइस बन जाते नीचे, एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड बन जाते नीचे। अब बेयर ने भी ये ढूंढा आणि फिर हॉल ने यही ढूंढा। हॉल ने क्या बोला, बस लीचिंग के लिए NaOH मत यूज करो, लीचिंग के लिए सोडियम कार्बोनेट Na2CO3 यूज करो, वही सारी चीज समझे। लेकिन लास्ट में क्या मिलेगा, एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड ही मिलेगा। अब ठीक है, एल्यूमिनियम हाइड्रोक्साइड मिल गया ना, तो एल्यूमिनियम वो पहले हॉल और उसकी प्रोसेसेस समझाई गई है। और वो कार्बन डाइऑक्साइड से न्यूट्रल व्यूट्रल किया ना, तो ये हॉल्स प्रोसेस की दो रिएक्शन समझाई गई है। हॉल्स प्रोसेस की बनती रहती। पर अपने काम का क्या है, अपने को एलो थ्राइस मिल गया ना, उसको अपन क्या करेंगे, एलो थ्राइस को पहले पूरा धो धो के दुपाड़ दुपाड़ के मिट्टी बिट्टी के कंकड़ निकालेंगे उसमें से, ड्राई करेंगे, सुखाएंगे उसको, और कैल्साइंड, कैल्सिनेशन है, देखा कैल्सिनेशन। कैल्सिनेशन मतलब क्या, सेकना। लेकिन कैसे सेकना, विदाउट ऑक्सीजन, इन एब्सेंस ऑफ एयर, -O2, नो ऑक्सीजन। विदाउट ऑक्सीजन में हीट करना तो तुमको क्या मिलेगा, एल्यूमिना मिलेगा, Al2O3 मिलेगा। सब बच्चों को भाषण समझ आया पक्का, नक्की समझ आया क्या, एकदम क्लियर है सबको पक्का, गुड्डे समजलं नक्की, इकडं कोण बसेल मग कोणतरी शिकून, अथर्व, ठीक है। तुला दिसून राहिला का ते कोण बसेल मस्त पाठीला, काय दिख रहा मेरे को, तेरी आंखें नहीं दिख रही। हम्म? ये एल्यूमिनियम तो अपने को मिल गया ये, आणि फिर उसके बाद में देखो ये सारे बच्चे एक बार मैं जो लेबल्स बता रहा हूँ वो लेबल्स ध्यान से देखना, 1 मिनट। ये है अपना एनोड, दिखा नीला नीला, ये है कैथोड। एनोड पे चार्ज कौन सा लग रहा है बेटा तुमको, पॉजिटिव दिख रहा कि सब बच्चों को, कैथोड पे चार्ज दिख रहा कि सब बच्चों को निगेटिव, पक्का ना। इसके अंदर अपन ने सिर्फ एल्यूमिना नहीं डाला, उसका मेल्टिंग पॉइंट कम करने के लिए क्रायोलाइट और फ्लोरोस्पार भी डाल दिया। ठीक है। और जो अभी एल्यूमिनियम अपने को पिघले वाला मिलेगा ना नीचे, ऑक्सीजन तो धुआं धुआं हो गया, उड़ जाएगा। तो ये येलो येलो कलर की जो डंडी है ग्रेफाइट की बनी वाली, पेंसिल की रीड काली काली, येलो येलो नहीं, काली काली, बड़े बड़े बम्बू है उसके। वो धुआं धुआं बन के CO2 बन के उड़ते रहेंगे, तो वो खराब होते रहते, करोड़ होते रहते, गायब हो जाते। तो नवीन नवीन डिप करते रहना पड़ता, करते रहना पड़ता, निगेटिव चार्ज वाले, सॉरी पॉजिटिव चार्ज वाले डिप करते रहना पड़ता, नहीं एल्यूमिनियम नीचे से निकल जाता है ऐसे। समझा सबको, ये मोल्टन एल्यूमिनियम नीचे का। भाषण समझ आया सब बच्चों को, इधर पढ़ लो। अब इलेक्ट्रोलाइसिस करेंगे, बिजली के झटके मारने वाले अपन, बहुत टॉर्चर करने वाले इसको साले को। इसका मेल्टिंग पॉइंट Al2O3 का कितना है, 2000 डिग्री सेल्सियस से भी ज्यादा है। अनकर किधर रहे इसको, स्टील टैंक के अंदर कर रहे। स्टील टैंक खुद की जो उसकी लिमिट है वो 1500-1800 डिग्री सेल्सियस में वो इस पिघल जाएंगे।
2,000 को पिक लेने के चक्कर में उसका राम नाम सत्य हो जाएगा। तो इसके लिए अपने को क्या करना पड़ता है, अपने को वो थोड़ा सा जल्दी पिघल जाए, इसलिए क्रायोलाइट और फ्लोरोस्पाल डालना पड़ता है, रेडिएंट मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉइंट टू 1000। क्या इसका सब भाषा का मतलब समझ आ रहा है तुम बच्चों को? पूरा पूरा मतलब समझ आ रहा है कि एकदम क्रिस्टल क्लियर। और फिर एल्यूमिनियम नीचे घोड़ा होता है, एल्यूमिनियम खुद पॉजिटिव है, पॉजिटिव मतलब कौन सा आयन है? कैटायन, क्या आयन? कैटायन। और कैटायन जिसके तरफ आकर्षित होता है उसको बोलते हैं कैथोड। ठीक है। और ऑक्सीजन जो है, ऑक्सीजन गैस लिबरेट हो जाती है एनोड पे। O2 एक्चुअली लिबरेट नहीं होती, CO2 गैस धुआं धुआं बन के निकलती है वहां से। ठीक है, सब बच्चों को ध्यान रखने का। पूछते हैं कोई कोई एग्जाम में, इन इलेक्ट्रोलाइसिस ऑफ एल्यूमिना, एल्यूमिना, एकदम ध्यान रखना। लांडी के नाम लग रहे, साइमा, फातिमा, एल्यूमिना। एल्यूमिनियम नहीं है भला, क्या एल्यूमिनियम को क्या तड़पाओगे तुम? एल्यूमिनियम है ही चाकेला। और क्या तड़पाओगे उसको, और क्या बिजली? एल्यूमिना को तड़पा बिड़पा के कुछ मिलेगा? Al2O3 को तड़पा के मिलेगा, Al+3 है वो -2। तो ये तुमको सर्टन रिस्पेक्टिव रिएक्शन दिया ले, एनोड पे ही रिएक्शन होती कि ये ऑक्सीजन जिसने चोरी करी थी, ये भगवान के शरण में गया और इसने अपने चोरी करा हुआ साहित्य पुलिस स्टेशन में जमा कर दिया वापस से। ये नहीं नहीं, ये योगीराज चल रहा है इधर, योगीराज एकदम। ये था वो गुंडा, बदमाश, बदमाश। और ये बदमाश खुद ही पुलिस स्टेशन जाके अपनी बंदूक बिंदुक सरेंडर कर दिया, मरने के डर से, मौत के डर से। और इस गुंडे ने, और ये था वो व्यक्ति जिसका घर लूटा गया था उस गुंडे द्वारा, उस व्यक्ति को अपना लूटा हुआ घर वापस मिल गया और वो चैन से अपनी जिंदगी जीता रहा। उसके जीवन में टेंशन कम हो गया, रिड्यूस हो गया। ठीक है, योगीराज। अरे यार एक है भैया, भाषण समझ आए सब बच्चों को? पक्का ना? अभी ये मॉडरेटली रिएक्टिव है, रोस्टिंग एंड कैल्सिनेशन देख लो, किस में ऑक्सीजन है? पक्का ना दिकरन भैया? एक मिनट, रोस्टिंग में ऑक्सीजन दिख रहा है तुम सबको? अरे उसमें क्या बन रहा है लास्ट में? नहीं, ऑक्साइड। अनकैल्सिनेशन में क्या बन रहा है लास्ट में? रोस्टिंग में जनरली सल्फर का ऑक्साइड गैस रिलीज हो जाता, यानी इसमें कैल्सिनेशन में CO2 रिलीज हो जाता। ये लो रिएक्टिविटी वाले कि हाई रिएक्टिविटी वाले? मीडियम रिएक्टिविटी वाले, मीडियम। सल्फाइड का यानी कार्बोनेट का चक्कर उधर ही चाहता, उन्हीं मेटल में आता जो मीडियम रिएक्टिव है। ठीक है। तो अपने को देखो टेक्स्ट बुक एक बाउंड्री बोल रही है बेटा, बाउंड्री। प्लीज स्टॉप कॉलिंग मी ओ, ये हाईली रिएक्टिव। ओ के बाद क्या? जेब्रा, मीडियम रिएक्टिव। ठीक है। आई, एंड फिर इधर क्या लिखेंगे? लाइक, हर आ गया, हर हाइड्रोजन नॉन मेटल आ गए। हाइड्रोजन के नीचे जो पोटे वो किस में डाले जाएंगे? लोली रिएक्टिव में। और कॉलिंग मी वापस मर्क्यूरी, स्मार्ट, स्मार्ट मतलब सिल्वर Ag, गोट। और प्लेटिनम, ये पिंक वाले म्हणजे लो रिएक्टिव, जनरली ये गोल्ड सिल्वर प्लेटिनम रिका में भी ले रहते नहीं, पढ़े रहते नहीं। ये कॉपर नहीं, हाइड्रोजन। ये भी कभी कभार बोला जाता है कि फोकट पॉकेटेज मिल जाते हैं। ये जिंक आयरन लीड, ये जिंक आयरन लीड किस में गिने जाएंगे? मीडियम रिएक्टिव। और ये किस में गिने जाएंगे? हाईली रिएक्टिव। सब बच्चे ये मेटल रिएक्टिविटी सीरीज लिखो और उसमें हाईलाइट करो कि पोटेशियम, सोडियम, कैल्शियम, मैग्नीशियम और एल्यूमिनियम उधर वाले लाल पोटे हाईली रिएक्टिव में गिने जाएंगे। जिंक आयरन लीड मीडियम रिएक्टिव में गिने जाएंगे। और कॉपर, मर्क्यूरी, सिल्वर, गोल्ड और प्लेटिनम पांच पोटे लो रिएक्टिव में गिने जाएंगे। क्या हुआ? अच्छा तुमने कुछ हेडिंग डाली वाली क्या? तो बोलो ना फिर, ऐसे मुख्य बधिर के जैसे क्या बैठती? अरे भाई, क्या तुम इसको पढ़ पढ़ के रिएक्शन बना बना के लिख पाओगे क्या? नको, मैंने जो लिखा दिया उस लिखा दो। ये समझन तुमको? ठीक है, तुम इसमें से लिखो बेस्ट, ईस्ट और वेस्ट। इधर से लिखो मैं तुम्हारे। ये कितना शुरू शुरू में कितना अच्छा लग रहा था ना, आज भाई कप्पे पाड़े बहुत अच्छा लिखने वाले। कप्पे पाड़े डायरेक्ट सीधी लाइन मारी थी, फिर गान हो गए सर। पार त्या, अलग तो पार त्या।
ऐक पारते, बाकी बच्चों को समझक नाही समजा, अरे अरे पारत्या राम राम, कस काय कॅमेरा चमकला बाय पारत्याचा. मोबाईलवर अरे आला. येस, आता रोज असंच करत जा. ऑनलाइन बच्चों समझक नहीं तुमको, पक्का बोलो, पक्का समझन वो। इस बच्चे को जो भी लिखने का है भैया, इसमें से समझा समझा के, दीज आर अनवांटेड इम्प्योरिटी, SiO2 Fe2O3, जो लिखने का है भैया लिखो, फटाफट लिखो एकदम। ओ मौशिन लिया पटकन प्लीज। ये पिंक वाले हाई रिएक्टिव, ये मीडियम रिएक्टिव व्हाइट वाले, येलो वाले लो रिएक्टिव। पिंक व्हाइट येलो, हाई रिएक्टिव, मीडियम रिएक्टिव, लो रिएक्टिव, सबने ध्यान रखने का। तुम सब बच्चों को रिएक्टिविटी सीरीज की ट्रिक पता है ना, ये बेसिक वाली रिएक्टिविटी सीरीज की। और एक बार अपन ने बहुत बड़ा गाना बनाया था, ये लिखे वाला, काशीनाथ के कुछ तो भी ट्रिक, 1 घंटा ट्रिक इस बनाने में लगा दिया था पूरा, पर भारी बनी थी भैया। तो वो अभी लाने पड़ेंगे वापस, मैं भूल गया। काशीनाथ लिया बड़ी सारी कार, मग आला मागायला, चेन्नई जाणारी सफारी फरारी, चेन्नई जाणारी क्रोमियम फरारी, सिडको बस स्टँड मध्ये कोणाला तरी ठोकलं. काय बनवली होती अशी, काय विचित्र ऑर्डर आली, आता जाऊन दे, नवीन बनवा. 1 घंटा उद्याच वाया घालू आपण, असे भारी गाणे बनवून पण एकदम. अभी तो गाने बहुत रिलीज हो गए. सब बच्चे लिख रहे हो क्या, बाजू में करूँ क्या साइड में? प्लीज वो समझा समझा के लिखो बल क्या। एक तो NaOH में डालते, नहीं तो Na2CO3 में, फिलहाल में NaOH में डालने वाला है बॉक्साइड को। कुछ दिनों के लिए या 2 से 8 घंटों के लिए, अगर जल्दी करना है तो 2 से 8 घंटों में हीटिंग करके डाल दो। अनकॉन्क एकदम कॉन्सेंट्रेटेड NaOH, TiO2 है, SiO2, Fe2O3, Al2O3, ऊपर पूरी कुंडली दी है कि टाइटेनियम मेटल था, उसका उसका ऑक्साइड बेसिक था, इसलिए वो सोडियम हाइड्रोक्साइड के साथ रिएक्शन नहीं करता था। आयरन मेटल था, उसका बाप भी मेटल ऑक्साइड था, इसलिए वो भी बेसिक था, इसलिए वो भी सोडियम हाइड्रोक्साइड से झगड़े नहीं लेता था। लेकिन एल्यूमिनियम मिट्टा है, सिलिकॉन ऑक्साइड एसिडिक है, इसलिए वो झगड़े लेगा। और झगड़े लेने के बाद में सिलिकॉन सोडियम सिलिकेट और सोडियम एल्यूमिनेट बनेगा। ऐसे सब लिखे वाले। मकाने 6 घंटे अगर उगड़े में रखे ना, तो नरम बन जाए, चबाने में बहुत हार्ड हो जाए, दगड़ के जैसे। ऐसे क्रंचीनेस चले जाता है उसमें का कुरकुरापना, पर जब उसका छोटा गोला बनता है, बहुत कड़क रहता है वो। कुछ कुछ लोग बोलते हैं कि मखाने कमल के फूल से बनते, कमल के फूल के भी रहते, तो सच बात है क्या? तुम बच्चों को मखाने पे कितने पहले से मालूम थे? मेरे को 6 महीने पहले मालूम पड़े। तुमको मखाना गाना है क्या, ऐसा लगता है क्या मखाना कोई गाना होगा?
पॉपकॉर्न, पॉपकॉर्न का वो सस्ता वर्जन है, पॉपकॉर्न सब लोग खरीद नहीं सकते, कितना महंगा महंगा, 200 रुपये, 300 रुपये। सिनेमा हॉल में तो समोसा चाहता वो 100 रुपये का, 80 रुपये का एक, 150 रुपये का दो। पानी की बोतल लेने गए चुप। वो अंजलि में चले जाने का, एकदम प्रीमियम सिनेमा है, बैग ही चेक कर देनी, कितना भर के लेके जाने खाने को। बाहर की टपरी से डायरेक्ट चीज पिज्जा सब लेके जाने। अभी खतरी पिक्चर आने वाला था, उदयपुर फाइल्स, तुमने ट्रेलर देखा था किसने? पर बैन हो गया वो। हाँ ना, 11 11 जुलाई को कल रिलीज होने वाला था, आणि कल ही सुप्रीम वो हाई कोर्ट ने, दिल्ली हाई कोर्ट ने बैन लगा दिया उसको। वो गुरु पूर्णिमा था। तेरे को मराठी नाही समजली का तुला काल? किती भारी होती मराठी. ते काका काय एज आहे त्यांचं? 65. आणि काय म्हणत होता तो? मी विचारच करत होतो, साला 65 वयात मला किती आजार राहतील. डायबिटीज राहील, टायफॉइड राहील, गोळ्या, बीपी, हायपरटेन्शन, डोळे खराब, 5 नंबरचा भिंगरी चष्मा. मी तर विचारच करत होतो मला किती आजार राहणार. आणि तो बाबा इतका फिट अँड फाईन बाईक चालवत आला, डायरेक्ट वैजापूरवरून 65च्या वयामध्ये. कोण होते दोन जण? ते संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांचा वेगळा ड्रेस होता का? संघाचा ड्रेस असतो तो, RSSचा. RSS काय आहे तुला माहिती आहे का? कधीतरी पुढं. मला माहित नव्हतं, ठीक आहे. हळूहळू होऊन जातं. भाजपचं आहे. भाजप यांचं आहे. भाजप यांचं आहे, हे सर्वात मोठं आहे, सर्वांचा पप्पा आहे हा. मला नाही आवडत भाजप. मला योगीजी आवडते. ते सध्या भाजपमध्ये आहे. आणि मला टायगर राजा सिंग आवडतो, त्यांनी भाजप सोडली. कारण तो म्हटला भाजपला सेक्युलर होऊ राहिली, तो लय कट्टर आहे. तर मग आता सध्या मी भगवानशी प्रार्थना करून राहिलो की योगी आदित्यनाथजींनी भाजप सोडून टाकावी. पासवा नवीन पार्टी बनली बाहेर, लगे आपण त्याला वोट देऊ. मोदीजी आता एक हात दीड दोन, लई तरी 2 वर्ष तरी रिटायर होतील. 2025 चालू ना, 2027च्या सप्टेंबर महिन्या पहिलेपर्यंत रिटायर होऊन जातील. काय पाशी. नाही, त्यांचे रिटायरमेंट प्लॅन असतील ना. शक्यतो प्राईम मिनिस्टर रिटायर होतो ना, रिटायर होण्यापूर्व त्याला ओथ ऑफ सिक्रेसी घ्यावी लागते, की भारत देशाचे इतके तुम्हाला जे हे आहे सगळे सिक्रेट राज माहीत, गच्चूप राहायचं. इतके समजदार लोक असतात ते, तेव्हा म्हणूनच प्रधानमंत्री बनते. मग ते, आणि त्यांना सिक्युरिटी तशी असतेच, आयुष्य संपेपर्यंत असते पुष्कळ सिक्युरिटी. पुढचे जे पंतप्रधान होणार, जो पण कोणी होईल, ते पूर्व पंतप्रधानचे सल्ले घेत असतात काही काही गोष्टींवर, कारण त्यांना त्यांचा अनुभव असतो ना मोठा. मोदीजी नवीन होते तर मोदीजीला शिकायला चांगलेच. 2022 पर्यंत तर मोदीजी शिकलेच, की पंतप्रधानाला काय काय कसं करावं लागतं. 2022 अखेरपर्यंत, 2023 मध्ये त्यांना पूर्ण समज आली की पंतप्रधानचा जॉब कसा असतो. आणि 2023 ते 24, आता 25 चालू आहे, 2 अडीच वर्षात कामची स्पीड पकडली. कारण ते काही बी आणायला जायचे की लगे प्रोटेस्ट, प्रदर्शन, हे सगळे. पण लई धाडसी निर्णय घेतले यार मोदीने, बेकार म्हणा. रिस्क टेकिंग ऍप्टिट्यूड, ऍबिलिटी खूप जास्त आहे त्याची. 370 उडून टाकलं, ट्रिपल तलाक उडून टाकलं, काय दंगे झाले असते ट्रिपल तलाक. पण खूप भारी हँडल केलं त्यांनी. वक्फ बिल, मला वाटलं होतं पुरे दंगे होतील, काय बेकार केलं भाई मोदीने एकदम. क्रेझी. तुम्ही समजा सोशल मीडिया वॉर, नरेटिव्ह वॉर इतकं भयान खेळतो तो माणूस. लईच डोकं आहे त्याच्यात, लईच भयानक डोकं आहे त्याच्याकडे. मोदीकडे कुठल्याही पॉलिटिशियन कडे असतोच, मोदीकडे थोडं जास्त आहे. तो कोणा सांग बी 1-2 घंटे राहिला ना मोदी, त्याला इतकं समजून जातं. त्याच्या पॉलिटिकल अॅक्युमेन आहे, फेस रिडिंग इतकी स्ट्रॉंग आहे मोदीची, की हा समोरचा माझ्याबद्दल काय विचार करतो मोदीला हे लगेच समजून जातं तासभरात. कोणा सांग, म्हणून त्याला कोणी गोडी गोडी नाही लय भारी बोलत राहिला, पण मोदीला समजून जातं हा लुचके आहे, त्याला मंत्रिमंडळामध्ये घेतच नाही तो. मग घेतलं नाही की 2-4 महिन्यानंतर तो बाबाला की मोदी असा आहे, मोदी तसा आहे, मला मंत्री नाही बनलं. मोदीच लय भारी फरक आहे की नाही.
आणि मोदी समोर जो पण कोणी ट्रॅक रेकॉर्ड आहे, जो उभा राहिला तो गेला. कोणी भिडला मोदीच त्याच कार्यक्रमात झालं कोणी. इथं फक्त हे आमदार खासदार लोक नाही, जगात बी कोणी पंगा घेतला त्याच कार्यक्रमच होऊन जातो. ती असं म्हणतात लोक सिद्धी त्याच्याकडे काहीतरी आहे. काय माहित असं. खूप मोठं डोकं राहतं ऍक्च्युली त्याच मागं. कोणी जे नादी लागलं, ट्रम्प लागला होता त्याच्या नादी आता 3 महिन्या पहिले. मोदीशी नादी लागला पाहिजे 3 महिन्या पहिले. कार्यक्रमच झाला ट्रम्पचा. काय 3च महिन्यात अमेरिकेची काय हालत बेकार आता, ती भोंगळी भोंगळी हालत आता सध्या. रोज इतकं माझ्या उडवणं चालू आहे अमेरिकेचं सध्याच्या घडीत. इतकं एलॉन मस्क आणि ट्रम्प मध्येच भांडणं लागून गेले जिग्गी मित्रांमध्ये. ट्रम्पने मोदीच्या ह्याच्यात काड्या केल्या. आपलं ऑपरेशन सिंदूर झालं ना मे महिन्यात. मग ट्रम्पने मोदीला फोन केला. ट्रम्पने पाकिस्ताननी रात्री ट्रम्पला फोन केला की भाऊ ताबा तो लय मारू राहिला. मग ट्रम्पचा फोन मोदीला आला. तर मोदींनी उचलला, असिस्टंटने उचलला. आणि तो म्हणे की आम्हाला पाकिस्तानकडून कळून द्या ना, दुसरे कशाला सांगू राहिले आम्हाला. त्यांना जर युद्ध थांबवायचं आहे, त्यांना जर हाणामारी थांबवायचे आहे, त्यांना सांगा फोन करून सांगायला. मग पुढच्या दिवशी दुपारी 3 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन आला, आपल्या डीजीएमओला, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सला. ते म्हटले की आता बंद करा भाऊ, सॉरी सॉरी आत नाही होणार. तर त्यांचा फोन आल्यावर आपण थांबवलं. पण हे झाल्यावर आता ट्रम्पच्या ह्याच्यात काहीच नव्हतं. आणि ट्रम्प येऊन लगेच म्हटला की मी इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होत असलेला मोठा युद्ध थांबवला. तो युद्ध नव्हताच. युद्ध कोणाला म्हणतात, ज्यांच्यात बरोबरी आहे त्यांच्यात. पाकिस्तान कायचं 2 कवडीच देश आहे ते. त्याला पण इतकं मारत होतो पण ट्रम्पमुळं सगळ्या जगात असं सगळ्यांना वाटलं, दूरच्या देशात असं वाटलं की पाकिस्तान विले टक्कर देत होता इंडियाला. येऊ याची अशी पाटली होती. 20 मिनिटात, 23 मिनिटात आपण यांच्या 11-20 म्हणजे दर 2 मिनिटात एक एअरपोर्ट उडवला आपण पाकिस्तानचा. 2-2 मिनिटात एक एक एअरपोर्ट. 23 मिनिटात, फक्त 23 मिनिटात 11 एअरपोर्ट उडवून टाकले. हवाई 11 मिलिटरी कॉरिडॉर्स उडवून टाकले एअर स्पेसेस यांचे. त्यांच्याकडे होतेच 15, 11 उडवून टाकले. त्यांचं विमानच नव्हते. त्यांनी जहाजीवरून विमान सोडायला पाहिलं, एकच होतं, एकुलतं एक होतं त्यांच्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर. ते उडवून टाकला आपण धडकन दिशी, समुद्रात डुबून गेला अरेबियन सी मध्ये. ते न्यूज मध्ये झालं नाही ट्रम्पमुळे सगळं. म्हणून बाकीच्या इतर पूर्ण जगामध्ये सध्याला असं वाटतंय की पाकिस्तानने बी बहुत एकदम मस्त टक्कर दी. इतकं मार खात होतं पाकिस्तान, इतकं मार खात होतं. मग आता जीव इतकं खुश होता, मारा भैयाला, इतकं मारा भैया. नाही तर ते ट्रम्पनी सगळा क्रेडिट घेतला आणि ट्रम्पच्या त्या क्रेडिटच्या ट्विटमुळे पूर्ण जगाला असं वाटू लागलं पाकिस्तान पण नाही बरोबर आहे, इंडियाच्या बरोबरीत आहे. तर ते नाही मग मोदीला लय राग आला ना. ट्रम्प 2-3दा म्हणाला, तर मग मोदींनी काय केलं, सगळे आपले जे खासदार लोक आहे, खासदार एमपी, मेंबर ऑफ पार्लमेंट, भाजपचे पण इतर पक्षांचे पण, काँग्रेसचे पण, एमआयएमचे पण, सगळे सगळे सगळ्यांना आगळे अलग अलग देशात पाठवलं आणि सांगितलं आपल्या काय खरं खरं झालं ते जाऊन सांगा. कारण बाकीच्या लोकांच्या देशामध्ये न्यूज मध्ये असं दाखवू लागले की भारत पाकिस्तान मध्ये लय मोठं युद्ध चालू आहे. युद्ध नव्हतं चालू. पाकिस्तानला डोंगावरती लाथ मारत होतो आपण. पण हे पच्ची झाली आपली ट्रम्पमुळं. पच्ची आपली झाली आपली. कारण आपल्याला लोक पाकिस्तानच्या दर्जावर समजू लागले की इतकेच आहे आपण. असं काही तर मोदी त्याचा लई राग आला आणि मग त्याच्यानंतर तेव्हापर्यंत मस्क आणि ट्रम्प मध्ये 1-1.5 वर्ष जिग्गी मित्र एकदम. एलॉन मस्क मुळे ट्रम्प जिंकला. माहिती आहे ना तुम्हाला, एलॉन मस्क पूर्ण पैसा लावत होता बेकार, त्याच्यामुळे ट्रम्प जिंकला. आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा मोदीजीला नाराजगी झाली, एकाच आठवड्यात ट्रम्प आणि एलॉन मस्कचे भांडणं लागले. इतके बेकार भांडणं लागले की उघड्यात एक दुसऱ्याला शिव्या देऊ लागले. उघड्यात ट्विटरवरती इतकी घाण घाण गाळ्या टाकू लागले स्वतःबद्दल. प्रेसिडेंट अमेरिकेचा काय टावळ्या माणूस म्हणावं त्याला, ट्विटरवर शिव्या टाकू राहिला. वेगळंच. आणि तिकडं असे ट्रम्पचं स्वतःचं सोशल मीडिया आहे, त्याचं ट्रूथ सोशल आहे. आणि एलॉन मस्ककडे ट्विटर आहे. ठीक आहे, एलॉन मस्क स्वतःच्या ट्विटरवरती येऊन, म्हणजे याच्याकडे व्हॉट्सअप आणि त्याचवाले इंस्टाग्राम आहे. तर ह्याच्या वाल्यावर येऊन त्याला शिव्या टाकू राहिला, तो त्याच्या वाल्यावर येऊन ह्याला शिव्या टाकू राहिला. काय काय म्हणजे एकदम अशी लुच्चेगिरी झाली. किती खालचा दर्जा आहे त्या लोकांचा असा वेगळा. मोदीजी कोणाला शिवाय देताना दिसतात तुम्हाला? मोदीजी एक तर देतच नाही. काय काय. हा हा हा. इकडचं तुमची सासू लिहिल का, लिहा पटकन चला. एक मिनिट हा. लिखो भाई. विसरा ना. 1 मिनिट पहा तुम्ही, हे लिहिलं का? हे वरचं आयरनचं एक्सप्लेनेशन लिहिलं, थोडं थोडं पुढचं लिहा, मग हळूहळू पुढचं. नाही हे पुढचं नव्हतं झालं तुमचं, हे झालंच नव्हतं. अरे मी दाखिलच नव्हतं ते.
जाऊ दे, ऋषी आहे, तुला शिवा पडतील ट्विटरवर. लिहून घ्या पटापट. ते वरचं लिहा एक पहिले तुम्हाला. पहिले वरचं लिहा, मग खालचं झूम करतो. लिहा पटकन. हे लिहा ना, जी लेटेस्ट व्हाईट पीपीटी बनला ना ALO स्ट्राईसचा. लिहा ना. समजून सांगू का एकदम? हे NaSiO3 केलं बाजूला, कांड केलं त्याचं. मन NaAlO2 उरलं ना, त्याला दना दना पाणी टाकलं, H2O डायल्युशन केलं. केलं ते बाजूला घेतलं शिवार त्या ट्विटरवर बाजूला. हो ना, तर H2O ला टाकलं, डायल्यूट केलं NaLO2 ला, आणि सडनली कूल डाऊन 50°C पर्यंत गेलं. तर NaOH आणि AlOH थराईज बनला. हा NaOH वापस युज्ड ॲज लिचंट अगेन, युज्ड अगेन अँड अगेन. आणि हा जिलेटिनस व्हाईट पीपीटी बनला. लिहून घ्या पटकन. सांगतो. म्हणजे सकाळचं दुपारचं 2 वाजेच पडेल हे. एक अडकतात. क्लिक करू शकणे. हे ऑपरेशन सिंदूरचा भारतला पब्लिक मध्ये, जगाच्या पब्लिकला असं वाटतं सध्याला की इंडिया पाकिस्तान सेम सेम लेवलचे. पण जे जगाचे मोठे मोठे कंपन्या बिंपन्या त्यांच्याकडे सगळं बरोबरच पोहोचतं ना. ते ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टचा जो हेडक्वार्टर होता पाकिस्तानमध्ये, त्या देशातला, त्यांनी ते बंद करून इंडियात शिफ्ट करून दिलं. गुगल होतं तिथं, ते गुगल सोडून इकडे येऊन गेलं. पाकिस्तानमध्ये एक सुद्धा स्टारबक्स उरलं नाही आता. स्टारबक्स माहिती ना तुम्हाला? स्टारबक्स वर एकदा असं चालतं. हा, तिथं पण असतं भाऊ. पण एक दोनच शहरात असतं, मोठ्या मोठ्या लाहोर, इस्लामाबाद, इसका एक दोन ठिकाणी, कराची. पाकिस्तानचा मुंबई कराची आहे, पाकिस्तानचा कॅपिटल इस्लामाबाद आहे. आणि पाकिस्तानचा एखादा मद्रास बिद्रास नाही तर गुजरात सुरत असा, हे लाहोर, हे तीनच मोठे शहर आहे तिथं. आणि एखादा खैबर पख्तूनख्वा वगैरे असे. ते हे स्टारबक्स मध्ये असं झालं पाकिस्तानमध्ये, की ते QR कोड वरती एक जण पेमेंट करत होता ना, तर त्या QR कोड मध्ये ते कशी डिझाईन राहते ना, काळी काळी. मी सांगितलं होतं ना तुम्हाला पहिले. सांगितलं होतं पहिले मी तुम्हाला मागच्या वर्षी. स्टार स्टारबक्सचं सांगितलं होतं. स्टारबक्सच सांगितलं होतं. स्टारबक्सचं आहे, तुम्ही चेक करा न्यूजवर. ह्यामुळे पाकिस्तानचं स्टारबक्स बंद झालं. तर QR कोड वरती ती डिझाईन अशी त्यांना दिसली, आणि त्यांना वाटलं की हे अल्ला लिहिलेलं आहे, पण वाकडं तिकडे लिहिलंय, ते अल्ल्याची बदनामी करून राहील म्हणून. तर त्यांनी ती पुरी दुकान जाळून दिली, लोक सांग. तर म्हणून मग ते झालं बंद स्टारबक्स. मग बाकी 2-4 दुकानं शिफ्ट झाले इकडे पूर्ण देशात. आणि आता हे इस्रायल आणि हमासचं चालू असतं ना, हे लिहिलं का? तर हे इस्रायल आणि हमासचं चालू राहतं ना, तर आता ही कोका कोला, ही पेप्सी, सगळी इस्रायल कंपन्या आहे ना, जादा करून सगळं. तर मग ते पाकिस्तानमध्ये लोक विकत घेऊ घेऊ बॉटल सांडून राहिले की इस्रायलच्या नाही पिणे का. पण घेऊ तर राहिलेच ना विकत. येडे बावळे ते. लई प्यारे ते कापायला. काली माताला असे 200-400 बली रोजच्या चढवून टाकायचे, जेव्हा हातात आलं तेव्हा. तिकडं आहे ना हिंगलज माता, एक शक्तीपीठ, एकच मंदिर आहे पाकिस्तानात जिथं कुणी लांडे बिंडे जात नाही, लय डसकते ते तिकडे जायला. हा, काँग्रेसची सरकार. इंदिरा गांधी होती का प्रधानमंत्री, तेव्हा इंदिरा गांधीने इतर सगळे राजकीय पक्ष बंद करून टाकले होते, बॅन. जसं मोदीजींनी घोषणा केली आजपासून शिवसेना बंद, शरद पवार काँग्रेस बंद, असं बॅन डायरेक्ट. कार्यकर्ता कोणी जर प्रदर्शन केलं, हाय हाय मोदी हाय, डायरेक्ट उचलून जेलमध्ये. अशी अशी मोदीजीने करायची, इंदिरा गांधीने केलं होतं. इमर्जन्सी लागली होती, आपत्काळ. ते सगळे मोदी वगैरे त्यावेळेस छुपून राहायचे सगळे, भेस बदलून. सरदारजी बनून राहायचे मोदीजी, एकदम पोलीसवाल्याशी टाईट मारायचे, का अरे तसे मारू क्या. पोलिसाला बाजूला होत्या डायरेक्ट.
किसकी जी? HEROULT, हीरो, हीरो अल्ट। सुब्रमण्यम स्वामी वगैरह बरेच जणांनी केलं. इंदिरा गांधीजी, मग तिने हे सगळं केलं ना, तर तिची इमर्जन्सी उलटून पाडण्यासाठी शीख लोकांनी लई समर्थन केलं होतं इंदिरा गांधीला हरवायला. म्हणजे हे सगळं देशातून आपत्काल आलेला, जसं मुघलांकडून मुक्त करायला मराठ्यांनी केला, इंग्रजांकडून मुक्त करण्यासाठी कलकत्ता बंगाली लोकांनी जादा केला. पूर्ण भारताने केला पण बंगालींनी जादा केला. तसं इंदिरा गांधीचे सरकार उघडण्यासाठी शीख लोकांनी लय केला, ती आपत्कालची इमर्जन्सी हटण्यासाठी. तर त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी लय हत्याकांड केले शीख लोकांचे, ऑर्डर देऊ देऊ पोलिसांना म्हणू म्हणू की चेकिंग करा, होका ठोकून दिलं लय जणांना. तर मग दंगे झालते लय, हिंदू आणि शीख लोकांमध्ये आपसातच दंगे झाले. तेव्हापासून लय फूट पडली आपल्या दोन्ही समाजात. एकच एकच असायचं पहिले, हिंदू आणि सिख हे असं वेगळं नसायचं. पण 1984 मध्ये ते दंगे झाले. म्हणून मग जे इंदिरा गांधीचे बॉडीगार्ड होते ते पण सिख होते. त्यांनी रागाच्या भरात येऊन इंदिरा गांधीला ठोकून दिलं. हे सगळ्यांना सांगितलं जातं. रिअल वाटतं आणि दुसरं आहे. ते राजीव गांधी होते, इंदिरा गांधीचे मुलगा, राहुल गांधीच पाप्पा. इंदिरा गांधी राजीव गांधीची कोण? रिअल मध्ये का बरं मारलं? कारण इंडिया न्यूक्लिअर कंट्री बनणार होता, म्हणून टपकून दिलं अमेरिकेने. हे सगळं तेच करतात. आपल्या देशात जिथं बी दंगे होत्या का, ते सगळे बाहेरून पैसे येतो त्यासाठी सगळं. ये लिखा क्या भैया, ये लिखा क्या, पटापट लिखो. तुम्हाला दीदीचा काय केस झालता ते माहितीये का? DIDY दीदीचा काय केस झालता नाही माहितीये का? एपिस्टाईन फाईल माहितीये का तुम्हाला? लय विचित्र आहे ते. हम्म. झालं का वरचा लिहायचंय का? ये हुआ क्या? अरे जल्दी लिखो ना फिर. ब्रिगेडियर कोण? बिपिन रावत. ते कसे मेले? ते अमेरिकन मारून टाकलं. तुम्हाला बिपिन रावत नाही माहित? तुम मरून जा साले हो, ज्याला माहित नाही ते. एकुलता एक असा होता, 70 वर्षात 75 वर्षात एक असा फौजदार पैदा झाला सॅम बहादूर नंतर, जो भारतीय सशस्त्र दलांना आत्मनिर्भर बनवू शकत असला असता. टपकून दिला अमेरिकन त्याला. 2019. 19 बी नाही, आता 4-5 वर्ष क्रॅश झाला ना. बेसिक है ना, बेसिक है, एम्पोटेटिक है। हिंदू शेरनी, लांडा, शादी हो गई तो लांडी बन जाएगी। बिपिन रावत नव्हते चाहत की आपण दुसऱ्या देशांपासून हत्यार विकत घेतले पाहिजे, आपण आपले बनवले पाहिजे असते. असं हळूहळू. पण लई लोकांची कुर्बानी काय म्हणून, लई आपले वैज्ञानिक मरून जातात. बनेतो ना, पण तरी आपल्याकडे तितके डोके नाही. आपले जे अधिकारी लोक आहेत, बाबू लोक, UPSC सगळे 70% 80% तर देश बघतच नाही, पैसे बघतोय बघ. जिथून पैसा तिथं. कधी कधी माझं मन होतं सगळे असे मी, ते आधी एक आहे थोडीफार 10-20 जणांची बनवली मग सोडून दिली. भ्रष्ट लोकांची यादी बनवत राहायची. भ्रष्ट लोकांची, इथं ना या जजच्या घरी इतके निघाले, या IAS ऑफिसरच्या घरी इतके निघाले पैसे, या कंस्ट्रक्शन, या टेंडरवाल्याकडे इतके निघाले.
यादी बनवून नंतर इथून गायब व्हायचं लासूरमधून सगळ्यांच्या लाशा लावून टाकायच्या. असं लय मन होत राहतं. ते विचित्र गोष्ट आहे त्या. तर काल मला ते सांगायच्या याच्यात एक खूप गोष्ट आवडली की जेव्हा डॉक्टर हेडगेवार बंगालला गेले होते, मराठीत सांगत होते ना ते, क्रांतिकाऱ्यांचा गड. तिथे ते जाऊन शिकले की कशी पिस्तॉल सप्लाय होते, कशी वाटप होते देशामध्ये, सगळं असं. क्रांतिकारी त्यावेळेस करायचे ना, क्रांतिकारी चळवळ बनतं ना. आमच्या शाळेची माहिती नववीचे पोरं देतात त्यांच्याकडे मागच्या वर्षी मागच्या वर्षी ते पोरं होते का आता जे 11वी होते का तिथे तर बॅचकडे दोन दोन जणांकडे दोन पुस्तक भेटले ना. लिखो लिखो. तिकडे मेरठला गेलं का असं भेटत तुम्हाला काय दुकानात ऊपर का नहीं काम का ये, नीचे का ही काम का है. तुम्हाला क्लास झाल्यावर एक मीम दाखवतो. अरे ये लिखने का है ना. 2 मिनट में खत्म करो छोड़ते तो. लई आहे गणित संपतच नाही. तुम्ही ज्या दिवशी 11वी 12वीचं गणित शिक्षण ना, मग तुम्हाला माहित पडेल की किती मोठा गणित आहे पुढं अजून. असं तुम्ही बघितलं नाही अजून, पण कोणीच पूर्ण नाही करू शकत. ते 7 प्रश्न लई छोटस गणित आहे, दुसरं लई मोठं आहे असं. हजारो प्रश्न असे आहे ज्यांचे उत्तरच नाही, शोधत राहतात लोक. AL2 3 आणले तिकडे मी खाऊच राहिलो पण. दोन्ही. तुम्ही जर लई शिकत गेले तुम्हाला माहित पडेल की आपल्याला काहीच माहित नाही. सायंटिस्ट लोकांना सगळे सर्वात जास्त हुशार सायंटिस्ट लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 0.0001% बी माहित नाही युनिव्हर्सचं, पण आपण कोशिश करतोय. प्रगती होते. हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला लई सारं माहित नाही. कोण असलं ते बी आपल्याला माहित नाही. कोण असलं ते बी आपल्याला माहित नाही. भूत असेल ते. मला भूताच पहिले डर वाटायचा. मी ते चोरड्या कॉम्प्लेक्सची गोळी का रात्री कधी शिवाजी मैदानावर जायचं राहायचं ना, ते पाटणीचं घर आहे तिथे लाईट लागायला राहायची, दगडान पाटणीचं घर तिथं उभं राहायचो. देवा हनुमानची चाल करायचं बाय, असं पळत पळत सुटायचं पाटीच घराचं बोळी तो पूर्ण. जसं की आपली अर्थ 450 करोड वर्ष जवळपास आहे वय अर्थचा. थोडा आपण एस्टिमेट आहे, एस्टिमेट सुधू. अरे नाही नाही, 450 कोटी वर्ष झाले अर्थ बनून. आणि आपल्याला युनिव्हर्स मध्ये काही काही अशा गोष्टी सापडतात ज्या 10,000 कोटी वर्ष जुन्या आहेत. आणि त्या आपल्यापासून इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे, इतक्या लांब आहे, विचार बी नाही करू शकतो. त्या साईडला शिकवला.
हे लिहिलं का सगळ्यांनी? खालच्या दोन रिॲक्शन लिहून घे फक्त आता. ऑक्सिडेशन रिडक्शन आणि ते वरचं लिहिलं का डायग्राम हो गई? हे लिहा. क्रायोलाइट, फ्लोरोस्पार आणि दोन रिॲक्शन फक्त. ते क्रायोलाइट की लाइन लिख लो. क्रायोलाइट इज यूज टू रिड्यूस मेल्टिंग पॉइंट. सगळेजण फिलॉसॉफी वाचत आहे पुढं. जेव्हा लई ज्यादा हुशार झाले का त्यानंतर, कारण सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाही म्हणून. आणि जे साधे भोळे लोक राहतात ते देवाची भक्ती करतात, दोघं एकच गोष्टी. जसं ब्रह्मांडच्या अगोदर काय होतं? हा हे मॅथचाच प्रश्न आहे. मला वाटलं टाइम काय आहे, रिअलिटी काय आहे, कॉन्शियसनेस काय आहे. मॅथ्सचे सगळ्या गोष्टी पुढे मॅथमॅटिकलच पुढे जग. सगळं पुढे जाशील तेव्हा समजेल. खरंच काय, मी शिकू लागलो ना, काम करू लागलो ना, मग मला समज. मला इतर लोकांपेक्षा मी खूप लकी आहे. हम्म. माझ्यासोबत लई लकी गोष्टी झालेल्या आहेत. जसं की मी ज्या घरात जन्मलो, जशी परिस्थिती आमची होती, ते सगळं मी जसं पण आज काही आहे, जितकं समजदार आहे मी त्यामुळे. जशी परवरिश होती, जशी शाळा मिळाली, जशी परिस्थिती होती, जसे मित्र मिळाले, सगळं सगळं सगळं. गल्लीत होते ना लई मित्र. खेळणं कुदणं मारणं धाडणं जसं. नाही, मला वाटतं की, मला असं पर्सनली आता वाटतं की सगळं काही प्रीडिसाइडेड आहे. ऑलमोस्ट एक प्रकारे 70% 60-70% जे ते पूर्वनिर्धारित आहे. 30-40% हातात आहे असं मला वाटतं. माझं स्वतःचं जीवनचं मी इंट्रोस्पेक्शन करतो ना, मागच्या 10-15 वर्षांचं, तेव्हा असं मला वाटू लागतं की हे कदाचित पहिले म्हणजे मी ह्याच घरी जन्मेल. नाही माहित होतं ना, हे मला नव्हतं माहित. मला नाही माहित. पण आजूच्या नाही तर मी जर मागच्याच घरात, मागच्या गल्लीत जन्मलो असतो, नाही समोरच्या घरात, आमच्या घराच्या समोरच्या घरात जर मी जन्मलो असतो, कारण तिथं विशाल बनसोडे झाला, मागच्या गल्लीत मयूर शर्मा झाला. आम्ही सगळे एकाच वर्षाचे, 2-4 महिन्याची पैदाइशी आमची फक्त फरक. इतकं 2002 मी नोव्हेंबर आहे, विशाल माझ्यापेक्षा 2-3 महिने मोठा नवरा असं. मी इकडे तिकडे जर झालो असतो तर ते सर्कमस्टन्सेस इथं राहिलो नसतो. मयूर शर्मा दारू पिऊन पडेल, आणि विशाल बनसोडे आता सध्या चांगलं काम करतो तो, पण हिरो होंडा शोरूम मध्ये, हिरोच्या कंपनीत शोरूम मध्ये काम करतो इथं सावंगी चौकात कुठंतरी आहे बाबा. हिरोचं काहीतरी आहे ना ते, पांडवचं की काहीतरी मेकॅनिक गॅरेज काहीतरी. हा डीजे बी काही तिथं. तर समजदार नाही, तुला मोठं होऊन समजेल की हजारो गोष्टी होऊ शकल्या असत्या, पण हीच कस काय झाली, तेव्हा तुला समजेल की लक किती जास्त असतं. मी त्या एज्युकेशनल इन्फो ग्रुपला बनवताच मी सुरूच्या दिवसामध्ये इंग्लिशवर 2 फोटो टाकले होते लकचे. ते मला वाटतं अख्ख्या ग्रुपमध्ये मलाच समजलं होतं सांगून. मराठीतून नव्हतं. नाही, तर मी आता आता माझ्यात ग्रॅटिट्यूड लई, की जे पण लोक होते कुठं बी जीवनात 1% सुद्धा जरी कोणाचं योगदान असेल तर ते लई जरुरी होतं, ज्याला जायचं. तुम्हाला जर कोणाला लवकर समजलं तर बरं, लई बरं आहे. मला देवाची भक्ती लवकर मिळाली, ती सर्वात बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे भक्ती मला नाही मिळाली माझ्या घरात, मला तशी पैदाइश मिळाली, मी लई लकी त्या बाबतीत. लई जिंकून गेलो. माझी आजी खूप अशी धार्मिक वृत्तीची आहे, पायी जाईल, उपास ठेवल, आठवड्यातून तर 4 दिवस उपाशीच राहते माझी. सोमवारचा उपास, गुरुवारचा उपास, एकादशी पौर्णिमा, आता लगे बॅक टू बॅक झाले लगे उपास, 2-2, 3-3 उपाशीच राहते, खातच नाही असं. मग मला माझे पप्पा बी लई भारी मिळाले, असं हेल्प करणारे वगैरे लोकांना तसे.
आणि मी किती वेळेस तर ह्याच गोष्टीवर असं विचार करत असतो की मला इतकी शिक्षित आई मिळाली, समजदार आई मिळाली इतक्या लोकांमध्ये. जर सगळीकडे तिकडे नाही, या गावात बी इकडे तिकडे झालो असतो, कार्यक्रम झाला असता मग. म्हणजे ज्या काळात कोणी कोट्याचं नाव पण माहित नव्हतं. म्हणजे आपण तर लहान असतो ना, पहिलीत असतो. पहिलीत असताना आपण थोडी ठरवू शकतो आपल्याला कोणत्या शाळेत जायचं. माझ्या मम्मीने जर माझे पप्पा, माझे सगळे घरवाले सगळे हेच म्हणत होते, सेंट जॉर्ज मध्ये नाही, स्वामी समर्थ होती बस स्टँडला, तेच शिकवा, बरं झालं. तर मम्मीनेच धडपड करून सेंट जॉर्ज मध्ये टाकलं. मग तिनेच धडपड करून तिथून काढून एमपीएस मध्ये निर्णय घेतलाच नाही करायचंच. मग माझा अभ्यास पण घ्यायची आणि ती सकाळी 4ला उठवायची मला, 4 वाजता. माझे आजोबा ओरडायचे, ते लेकरू अजून पहिली तसे झोपू दे त्याला, असं ते. मी कधी आता मी विचार करतो ना, हे सगळं जे झालं, मला तर काही कळत बी नव्हतं तेव्हा. मग आता थोडी मी काय शिकणार, कोणत्या शाळेत शिकणार, कोणत्या ट्युशनला जाणार. तर न समजणाऱ्या वयामध्ये मला अशा गोष्टी मिळाल्या ज्याच्यामुळे मी असं बनलो जसं मी आहे. तेव्हा समजतं की आपण लई लकी आहे आणि कदाचित हे भाग्य कोणीतरी लिहिलेलं आहे. असं वाटू लागतं, हे भाग्य कोणीतरी लिहिलेलं आहे. ती वेळ यायला एक तर लोकांना 60, 70, 80 वय समजतं, मरण्या अगोदर सगळ्यांना समजून जातं ते. लई खूप कमी लोकांना ते लवकर समजतं. म्हणून आणि मग त्याच्यामुळे त्याचा आउटकम, त्याचा परिणाम असा असतो की तुम्ही चांगलं राहतात लोकांसोबत, नॅचरली चांगलं राहतात तुम्ही, रिअल दृष्टिकोनात राहतात. मग मी हे पण, म्हणजे माझं जे पॉलिटिकल व्ह्यू आहे, धार्मिक व्ह्यू आहे, हे जसं आहे तसंच का आहे, हे याच्यावर बी मी समजतो की मी किती लकी आहे. आज मी बाहेरचे मला लोक पण म्हणतात कधी मध्ये म्हणतात, विप्लो सर 100% फार मनातून आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टीचे असतील. धार्मिक दाखवते मंदिरमध्ये कमी जात असतील, वेळ मिळत नसेल, खूप बिझी माणूस असेल, पण मनातून काही झालं की एकदम थँक्यू देव, थँक्यू देव, त्यामुळेच झालं सगळं. काही झालं की बारीक सारीक बी गोष्ट झाली की देवामुळे झाली, जास्त असं होऊन जात माणूस. ते कधी सर समजेल, लवकर समजलं बरं, लवकर सगळ्यांना नाही मिळत ते. आणि 0111120002. 3 बार 1 है, 3 बार 0 है, 2 बार 2 है, 1133। 2। कितने, 23 साल का हो गया ना? 23 पूर्ण झाले ना? नहीं नहीं, ये नोव्हेंबर मध्ये 23 पूर्ण होईल, नोव्हेंबर, 1 नोव्हेंबर आहे ते सगळं. काय माहिती मला, म्हणजे मी लासूर सारख्या ठिकाणी, लासूर स्टेशन मध्ये असून मी तुला एक सांगतो, गर्ल्स जिनको जल्दी जाने हो रहता है वो जाओ. मी लासूर स्टेशन सारख्या ठिकाणी, तुम्ही तो काळच बघितलेला नाही. म्हणजे जेव्हा नळाला गढूळ पाणी यायचं, जेव्हा वीज नसायची, जेव्हा आमचे पत्र्याचे घर होते, ती लांडी राहते का समोर, जिजाबाईच्या बाजूला पत्र्याचं घर, आमचं तच घर होतं. मी बालवाडी पासून तर मी 5वी 6वी पर्यंत त्या घरात राहिलो. मग मी 7वी 8वी इकडं दुसरा घर घेतला होता आम्ही, बाजूला विजू भाऊ राहतो का, ते पहिले समोर आमचे जे आता ते तेजस भाई आहे, त्यांचं आहे का ते पिंपळ्याच्या झाडा बाजूला मोठी बिल्डिंग, ती 2011 बनली. तर 2002 पासून 2011 पर्यंत तिथं छोटस पत्राचं घर होतं पूर्ण, असं. आणि त्या घरामध्ये मला काय काय मिळायचं, मी लहानपणी असताना मला चाणक्यची सिरियल पाहायला मिळाली. ते माझे पप्पा बघायचे. म्हणजे त्यांना माहित नाही का बरं आवडली, बरं आहे ठीक आहे आवडली, पण त्याचा मला खूप फायदा झाला. ते जे मला लहानपणी मिळालं, 4वीत 5वीत असताना, मला काही जादा नाही समजायचं. पण मला चंद्रगुप्त मौर्य आहे, तो त्याचे पप्पा मरून गेले, आणि तो कसं मग त्याच्या आईपासून त्याचे गुरु त्याला लांब घेऊन चालले जातात. आणि मग तिथून कसं पूर्ण मौर्य साम्राज्य बनवतो तो पूर्ण, मग त्याच्यात बिंदुसार आहे, तो सम्राट अशोक येतात, असं मोठं मोठं होत गेलं सगळं. हे मला 4वी 5वीत असताना लासूरमध्ये कोणी बघितलं नसेल, सगळी तारक मेहता नाही काहीतरी बघितलं त्यावेळेस. ती बालिका वधू लई चालायची, लेडीजची सिरियल ती, आणि ही चंद्रगुप्त मौर्य आणि बालिका वधू एकच टायमाला राहायचे. तर माझे मम्मी पप्पा असे होते, हे रिकामसोट सिरियल नाही, मला ते बसवायचे हे घेऊन सगळं. माझी आजी अशी होती, ती मला रामायण वाचताना, महाभारत पारायण वाचताना बाजूला घेऊन बसायची, ज्ञानेश्वरी वाचताना, तर माझ्या कानावर पडत राहायचं ते, मला काही समजा नाही तरी. आणि मग मी असं होतो, मी कधी कधी विचार करतो, क्लासूर स्टेशन मध्ये अशा काळात जेव्हा पुस्तकं पण नव्हते, तर मी विवेकानंद वाचू शकलो, मी अरविंद, श्री अरविंद यांचे पुस्तकं, यांचे ग्रंथ मोठे मोठे वाचू शकलो. ते सगळं डोक्यात गेलं माझ्या. त्या पुस्तक, हा खूप लहानपणी असं सगळं मला मिळून गेलं.
इतक्या पत्र्याच्या घरात असून आणि श्रीमंत श्रीमंत आमदारच्या घरात नव्हतं तेव्हा हे सगळं. आज पण नसेल लासूरमध्ये कोणी नाही असतं किंवा संभाजीनगरमध्ये. मला मग असं वाटू लागलं आता मी हे कोचिंग मध्ये होतो ना, मग मी जेव्हा ट्युशन चालू केली तेव्हा मला वाटायचं की हे मुंबई पुण्याचे पोरं लय हुशार असतात. प्रॅक्टिकल सांगतो मी तुला, प्रॅक्टिकल खरं खरं सांगतो तुला. म्हणजे 2020 मध्ये ट्युशन चालू केली तेव्हा नळे काय आहे तर मला माहितच नव्हतं ट्युशन सुरू करताना. ट्युशन घ्यायची हे काही देव नव्हता ना. ते जून 2020 ते डिसेंबर तुमच्याकडे वेळ आहे का? नाही जायचं असेल जा ज्यांना, ज्यांना अर्जंट थांबू नका पण. तर जून 2020 पासून तर डिसेंबर 2020 पर्यंत मी ट्युशन घेत राहिलो. मला आवडत राहिलं. मग 26 डिसेंबर 2020 ला मी नळेमध्ये गेलो, की मम्मी आमची घराची थोडी तंगी वगैरे होती तेव्हा. बरीच तंगी होती घरात. चांगलीच. एकदम. तुम्ही तो बघितलेलाच नाही तेव्हा काही काळ. तेव्हा कोणीच बघितले ते दिवसच कोणी बघितलेले नाही तसे. मुलांमधून कुठले फर्स्ट बॅचच्या ट्युशनच्या मुलांना तसे दिवस माहित नाही. गोविंद लड्डाला माहिती आहे थोडेफार. हलके तो पण मुलगाच होता की 9वीत होता 8वीत होता. गोंधळा वेंधळा. मुलांना काय समजते इतकं तेव्हा. तर मग थोडी होती पैशाची गरज नळीमध्ये गेलो मी पण मग नाही झालं. मग ते असंच मग मी सांगितलेलं होतं की 24 जानेवारी पर्यंत आपली बॅच आहे. वर्षाची 3,000 फीस होती तेव्हा. तर जून 2020 ते 24 जानेवारी पर्यंत 3,000 रुपये फीस होती 9वीची वर्षाची. 8 पोर होते 24,000 पहिल्या वर्षी. मग ते झालं. मग सुट्ट्या बिट्ट्या दिल्या. मग माझं मन झालं. मी मम्मीला सांगितलं, "मम्मी घेऊ का?" अजून कॉलेज कोविड वाढतच कोविडची सेकंड लाट आली नव्हती. पण कोविड काही संपतच नव्हतं. मम्मी म्हटली, "तू अनाऊन्स करून दे बघू मग जे झालं ते." तर मी सांगितलं 5 फेब्रुवारीला सुरू करू. आणि 5 फेब्रुवारीला मला पहिल्यांदा समजलं, की बाबा नळे म्हणजे काय असतं. म्हणजे नळे म्हणजे मोठे क्लासेस आहेत. असं जसं ॲलन आहे कोट्याला, जसं मी जे शिकलो होतो किंवा DFC आहे तसं मोठं फाउंडेशनचा क्लास आहे. मला रिझल्ट वगैरेची कल्पना नव्हती कसे चांगले वगैरे कारण बहुतांश मुलं तिथंच जायचे. सुपर 40ची एक्झाम असायची ना मधी. तर माझे सुद्धा जे 9वीचे 10 जण होते. 9 जण होते 9 जण. नाही 10 जण होते 10 जण. तर हे पण सगळे जायचे पेपर वगैरे द्यायला असेल. मला माहीतच नव्हते काय आहे नळे म्हणजे काय? मग ते फेब्रुवारी महिन्यात जेव्हा 5 फेब्रुवारीला ट्युशन चालू झाली, तेव्हा 2 विद्यार्थी जे 10 पैकी 10 जण जे 9वीत होते, ते 2 जण नाही आले. तर विरांश एक बार तो आंटी को बोल के आ कि जिनको जाना तो सब चले गए, हम सब जन थोड़ा बैठे वाले हैं. रिद्ध्या 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 को आवाज आहे क्या? स्वराज स्वराज. घरी ऑनलाईन करणं जॉईन चालू राहणार मला वाटतंय. ती बसेल इतक्या वेळ. बोलत तूच बोलव अजून कोणाला नाही बोलवते. तो फिर हे असं चालू होतं. मग ते 5 फेब्रुवारीला ट्युशन चालू झाली ना, तर तेव्हा काय की 2 जण गेले सोडून. एक आपला नाही 3 जण गेले. कितीतरी 2 जण गेले. एक क्षितिज दुधडिया गेला सोडून ट्युशन. जो पहिला स्टुडंट होता तोच. आणि एक पार्थ शर्मा तो गेला सोडून. आता हा दोन्ही जण गणेश सरांकडे गेलते तेव्हा. हे तेव्हा कारण 10वी बोर्ड स्पेशलिस्ट म्हणून सरांचं नाव चांगलंच फेमस होतं. तर मला पहिल्यांदा थोडासा बॉदरेशन तिथं आला. थोडासा की मला वाटायचं की यार मी इतकं जीव तोडून शिकवतो की पण मला हे पण समजलं की कदाचित आपण काही कमी असेल. तर माझ्यात तो पहिल्यांदा तेव्हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स समजतो का आपण स्वतःला कोणापेक्षा कमी समजतो. ते असतं ते अंडर कॉन्फिडंट तुमच्यात पण असत असेल आता. मला एक गोष्ट अनलकी आहे की मी 12वी नाही मी 10वी पर्यंत मी 9वी आणि 10वी जे खूप क्रिटिकल इयर्स आंटी सांगून या की आंटी ज्यांना जायचं ते गेले म्हणा. नाही तर मला फोन येतच राहतील. ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऐकायचं आहे का? तर कॅमेरा ऑन करून बसा नाही तुम्ही मीटिंग एंड करतो. अच्छा आहेत कदाचित. तर ठीक आहे. बस असू द्या कॅमेरा ऑन नाही तर मला वाटतं की बाबा कोणी आहे की नाही. तर मी 10वी पर्यंत एक गोष्टीत खूप अनलकी आहे की मी कधी कमी दर्जाचा किंवा ऍव्हरेज विद्यार्थी बिलो ऍव्हरेज किंवा सेकंड रँक विद्यार्थी नव्हतो 9वी 10वी मध्ये. तुम्ही असं विचार करा की भैया शाळेत जात आहेत चाटे स्कूलमध्ये चाटेमध्ये ते 5th 6th 7th 8th राहतात. पण DFC मध्ये संकल्पाच्या ट्युशनला ते येत आहेत तर तिथं ते रँक 1च आहे. आणि आता तुम्ही जितके समजदार मुलं आहात असे समजदार मुलं ज्यादा इज्जत कोणाची करतील? ट्युशनच्या रँक 1ची की शाळेच्या रँक 1ची? ट्युशनच्या फाउंडेशन क्लासेसच्या रँक 1ची ना. तसं जशी संभाजीनगरमध्ये माझी ओळख होती तेव्हा पूर्ण 9वी 10वी पूर्ण संभाजीनगरमध्ये माहित होतं की संकल्प सोमानी आहे कारण सर्वात मोठा क्लास संभाजीनगरचा DFC होता.
तर मातोश्रीला पण, गुरुकुलला पण, अजून पण जे 2-4 क्लासेस असले असतील, त्यावेळेस त्यांना सगळ्यांना माहीत होतं, की संकल्प सोमानी म्हणून एक आहे करू. 9वी-10वीत असं. तर मी ॲव्हरेज विद्यार्थ्यांचं जीवन कसं असतं 9वी आणि 10वी मध्ये त्यांना काय समस्या येतात ते मला समजत नाही लवकर. 9वी-10वी. तर उदाहरणार्थ आता ही 9वीची बॅच आहे तेजवर्धन यांची. तर मी ह्यांना डायरेक्ट असं गृहीतच धरतो, "हाँ, तुमको तो रैशनलाइजेशन आताच होगा, तो मेरे पास बचपन से है, तुमको पिरियोडिक टेबल मालूमच होगा." बऱ्याच गोष्टी मी गृहीत धरतो. जेव्हा की मला हे कधी-कधी मला एकट्यात बसल्यावर रिकॉल होतं, की सगळे मुलं घरी जाऊन वाचत नसतात, सेल्फ स्टडी करत नसतात. तर जर मी त्यांना 8वीत रॅशनलायझेशन शिकवलं होतं, तर ते विसरून गेलेत. 70-80% विद्यार्थी तर पुन्हा शिकवावं लागेल. ह्या एक गोष्टीत. पण मी 11वी आणि 12वी मध्ये माझ्या चुकांमुळे अनलकी पण म्हणा, काही टाईम खराब होता, काही म्हणा, की मी लेट गेलो 2 महिने. मग मी नाही ते भानगडीत मी 4ही ऑलिम्पियाडच्या मागे एक संघ लागलो. फिजिक्स, केमिस्ट्री, एस्ट्रॉनॉमी, मॅथ. तर माझं 11वी मध्ये काहीच क्लिअर नाही झालं. 12वी मध्ये माझं प्री आर-एम-ओ, आर-एम-ओ 2 क्लिअर झाले. एन-साठी क्वालिफाय झालो, पण मी गेलो नाही लिहायला. आणि मी एन-एस-सी एस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड 2 मार्कांनी हुकलं, फिजिक्स ऑलिम्पियाड 4 मार्कांनी हुकलं आणि केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये मी डिस्ट्रिक्ट टॉपर होतो कोटाचा. पूर्ण ॲलन कोटा, व्हायब्रंट कोटा सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये पहिला होतो केमिस्ट्रीमध्ये. असं नोव्हेंबर महिन्यात. आणि मग फेब्रुवारी महिन्यात आमची ही होती सेकंड लेव्हल आय-एन-सी-एच-ओ. पण नाही सॉरी हां आणि आय-एन-सी-एच-ओ त्याच वर्षी पोस्टपोन झाली होती मार्च महिन्यात, मार्च एंडला. आणि हे 22 ते काय नाही सॉरी पहिले जानेवारी महिन्यात होती आय-एन-सी-एच-ओ. पण कोविडचे केस येऊ लागले होते. डिसेंबरमध्ये सगळ्यांना माहीत थोडंसं न्यूजमध्ये येत होतं, की चायनामध्ये काहीतरी होतंय कुठाने. जानेवारी महिन्यात तर भारत देशाचा पहिला केस अजयपूरमध्ये आढळला. म्हणून आय-एन-सी-एच-ओ आणि ऑलिम्पियाडचं शेड्यूल मार्चमध्ये ढकलण्यात आलं सगळं. आणि मार्चमध्ये ढकललं. मग त्यानंतर ते लॉकडाऊन लागलं, ते गेलं मग सगळं संपलं. नाहीतर मी पुष्कळ अभ्यास करत होतो त्या गोष्टीचा. तर मला 11वी आणि 12वी मध्ये विद्यार्थ्यांना काय चुका करतात विद्यार्थी याची खूप आयडिया आहे मला चांगली. म्हणून मी मग तुम्हाला ते वारंवार सांगत असतो, हे नका करू. पण पण मग हे सगळं हे ट्युशन वगैरे झाली, तर ती पहिली गोष्ट मला जाऊन शिकायला मिळाली, की हां, आपण कुठेतरी कमी इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता मनात, की आपण कदाचित हे म्हणजे गणेश सर असतील किंवा नळे असेल आपल्याला माहित नाही. आपण लेव्हल कमी आहे आपल्याला काय माहित काय सुधारणा करावी लागेल असं म्हणून. कारण मी सरांकडे शिकलोय 7-8 दिवस काहीतरी 6-7 दिवस, आठवडाभर असं 15 दिवस काहीतरी शिकलोय मी 10-15 दिवस. महिन्याच्या वरती नाही शिकलो मी. 8वीत शिकलेलो त्यांच्याकडे एकदा गणेश सरांकडे. 8वीच्या एकदम सुरू-सुरूला महिनाभर वगैरे असं काही. महिन्याच्या आतच शिकलोय. तर मला एकदम हलके-हलके ते एक त्या आयडेंटिटीचा काही किस्सा होता. सगळ्यांना टोले पडले होते. आणि मी ढस मारून घेतलं होतं बुकमधून सरांच्या बाजूला बसून म्हणून. ए क्यूब प्लस बी क्यूब मी प्रूव्ह केलं होतं. पण ते ढस मारून. पण ते मग ते धाकामुळे माझ्या डोक्यातच छपेल तेव्हापासून त्याचा प्रूफ. असं होतं. तुम्हाला बी माहीत असेल एखादं. तुम्ही 4थीत एखादी 5वीत एखादी एस-एस-टीच्या आन्सरची चिठ्ठी मारली असेल, तर तुम्हाला नाहीतर एखादा टेक्स्ट बुक हिस्ट्री जिओग्राफीचा एखादा पान, फोटो वगैरे काही बघितला असेल, तुमच्या टीचरनी लयच भारी शिकवलं, तर ते लक्षात राहतं ते तसंच तसं. जसं मी 10वीत होतो, आम्हाला वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 चे स्टेट बोर्डमध्ये धडे होते. तर वर्ल्ड वॉर 2 चा मला पूर्ण धडा पूर्ण ते 4 पान आठवतात. कारण आमच्या मॅमनी खूपच भारी शिकवलं होतं एस-एस-टीच्या. काय असतं अशा गोष्टी. पण मला आठवत नव्हतं असं की काय आहे म्हणजे कमी वगैरे आहे का? तर मी मेहनत घ्यायला सुरू केली. मग माझ्याकडं हे आता ही माझी 9वीची बॅच 10वीत येऊन गेली होती. आणि 9वीत त्यावेळी मग आम्ही 8वीची बॅचमध्ये जय कर्नावट होता एकटाच. जय आणि अनुष्का 2 विद्यार्थी होते. एकटेच होते. शौर्य वगैरे 2-3 जण. तर जय लय मागं पडला, की तुम 9वी चालू करो, 8वी चालू करो, हमारी चालू करो. मैं लाता, लाता, लाता. मग जयनी साकेतला सांगितलं. जयनी अजून सांगितलं 2-4 जण. साकेतने सक्षमला सांगितलं. हर्षदा आली बघायला. मम्मी पप्पा आलते तिथं वरती पहिल्यांदा क्लास बघायला. सृष्टी होती, श्रुतिका होती. ते असं थोडंफार ते 5-6 जण काही झाले. 8वीची लय फॉर्ममध्ये एकदम पहिल्या दिवशी 15-16 पोरं होते. आणि मी शिकवले फ्रॅक्शन 1/2 × 3/4 + 5/6/4 ते असं. स्टँडर्ड बोर्ड मास एक्झाम्पल आहे ना माझा. मी 4ही साइन देऊन टाकतो. प्लस मायनस मल्टिप्लाय डिवाइड. ते सुरूच 3 दिवस शिकवले. 15चे 10 पळून गेले. 5च उरले. 5 मधून पण 3ला नाही समजत होतं वाटतं. थोडं-थोडंच समजत होतं त्यांना. ॲडिशन त्यांना क्रॉस माहिती नव्हती येत तेव्हा. असं. आणि डिव्हिजन तर बिलकुलच येत नव्हतं, की डिव्हिजन का मल्टिप्लिकेशन करो आगले-आगले उलटाई. प्रोसेसच होत नव्हतं त्यांना. कसे मेंदू होते काय माहीत. प्रोसेसच होत नव्हतं. तर झालं मग थोडा त्रास. पळून गेले पोरं. मग थोडेफार 1-1, 2-2 येऊन गेले. हळू येत राहिले. 9वी मध्ये पण असं सूरज आवटे, सोहम भोसले आले होते.
एक दिवस केलं त्यांनी, 2 दिवस केलं, त्यांना वाटलं लय डोक्यावरच आहे हे सगळं. म्हणजे हे आयन्स वगैरे काय शिकू लागले, Na+CO3-2, Na2CO3 काय हे असं काय राहतं एलिमेंट. म्हणजे तर त्यावेळेस अशी 2 वर्ष पुरी हवा हीच चालू होती, लय हार्ड शिकवतात, लय हार्ड शिकवतात. लय आउट ऑफ सिलेबस दुसरं शिकवतात असं. मग असंच गुड्डूशी मी पहिल्यांदा कुठं भेटलो. आता गुड्डू आणि त्याची आजी खालून चालले होते, आहे ना. आणि तूच सांगितलं होतं का तो गुड्डू आहे. मी तंशून सांगितलं होतं का, तर मी खाली येऊन लगेच बोललो होतो पाठवा म्हणून करून असं. एक 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 तशी ओळख होत गेली. आणि मग हळूहळू माझी लेवल आहे ना, पहिल्या बॅचचा जेव्हा रिझल्ट आला का, हे 10वीच्या माझ्या दोन्ही बॅचेसचा, स्टेट बोर्डची पण ही बॅच, रामेश्वरी, ईश्वरी, डिम्पल, या सगळे स्टेट बोर्डची पूर्ण, यशराज वाघ, संयम सोडिया, पूर्ण या बॅचचा, आणि सीबीएसईचा पण जेव्हा आला, तेव्हा माझं कॉन्फिडन्स बदललं की हा भाई आपण लासूर में आपण बी डॉन आहे थोडं. असं डॉनगिरी तर नव्हती माझ्यात कधी ट्युशनची, असेल बी सुरूच्या काळात काय माहित. हा तो कमीपणा पुढे गेला, मागे गेला. मग सेकंड बॅच जेव्हा ही सक्षम, साकेत, दर्शदा यांची बाहेर पडली ना, तेव्हा मला एकदम रिकॉल झालं की भाई अपने से गलती क्या हुई थी, की आपण 11वीं के लिए लेट गए 2 महीना. आणि पहिल्या बॅचला पण तीच चूक झाली. आणि दुसऱ्या बॅचची पण आपण तीच चूक केली. दुसऱ्या बॅच मध्ये फक्त मी कोचिंग क्लासेसचे नाव सांगितले होते, ते आहे ते आहे. पण मी असं लय रगड अभ्यास नव्हता घेतला. तर जी माझी तिसरी बॅच होती 10वीची, जी की हीच बॅच होती ना जय कर्नावट यांची, याला मी लई पिसून मेहनत घेतली. एंट्रन्स एक्झामची पहिली ती बॅच होती, पहिलीच बॅच होती ती, जेव्हा मी मुलांना कोणती कोणती द्यायला लावली. टॅलेंट टेक्स्ट नव्हती दिली, एनसाईड बी नव्हती दिली, स्कोर तर माहीतच नव्हतं. RCC IIB द्यायला लावली, साकार DFC द्यायला लावली, एम प्रकाश, जय समन यांना दोघांना घेऊन बसायचो मी. ऋतुराज खांडेकर मधूनच चालले गेलं, कारण पप्पाची बदली होत राहते एक एक वर्षात, दीड दीड वर्षात. तर असं आदित्यची मी भरपूर कसून अभ्यास घेतला, गौरव, ओम वगैरे सगळ्यांचा. आणि ती बॅच बऱ्यापैकी लागली. ओमची साकारला भयान स्कॉलरशिप लागली. हे जय समन, संचिता तिन्ही लागले. गौरवची चांगली लागली, रणवीरची चांगली लागली. मी ऍडमिशनला गेलो मुलांच्या सोबत फीस वगैरे कमी करायला, आणि कोचिंग मध्ये माझी पण ओळख झाली. एक दोन कोचिंग मध्ये आपले विद्यार्थी होते अगोदर पासून. जसं तनिष्कामुळं RCC वाल्यांची नजर एकदम लासूरवर येऊन होती की काय आहे लासूर मध्ये. DFC वाल्यांना, DFC ला माहित होतं, गोविंद काबरा सरांनी मला शिकवलंय, तर त्यांना खबर असायची हा काय करू लागला. आणि म्हणजे मी टॉपर होतो ना 9वी 10वी, तर मी 10वी नंतर मी क्लास सोडून गेलो कोट्याला. नॅचरली DFC मध्ये ते एक टेंडन्सी असते. आम्हाला आता लहान होतो तेव्हा वाटायचं की DFC चे रँक नाही, आता 11वी 12वी अच्छा नाही पडत आहे. मग जेव्हा स्वतःची जेही होती आणि माहित पडतं की अरे DFC से ऑल इंडिया रँक किसी का 1500 आया तो बहुत खतरी रँक आहे, भारी रँक आहे. हे असं असतं ते. जर DFC चांगला क्लास आहे 11वी 12वी साठी, जे नीट साठी भारी क्लास आहे. तर असं सगळं झालं. मग DFC मध्ये गेलो, तर DFC वाल्यांना मलाही वाटायचं की भाई DFC कैसे जॉब मिलने को, एक तो ते होतं ना सदगुड्ड्याला आता रोल झाला असेल बायाकडे कच जावं. मला तसं होतं कच जावं मी. पण काही नाही, माझे पप्पा मला एक तर पप्पा म्हटले चल अपने जाने का है किधर, तो भी पैठण गेट पे. मैं बोल काय ना, तो बोले दूसरा कपडे लेने को जाने का है. हाँ, मैं चला फिर. आणि घेऊन गेले साले क्लासवर. मग काही नाही, थोडं एकदा पहिल्यांदा भेटलं मग थोडं असं होतं, हा ठीक आहे नॉर्मलच आहे. मग मी गेलो, पण मला असं आल्यावर रिअलाइज झालं की DFCचे जे फाउंडेशनचे कार्ट आहे ते लईच हुशार आहे. आणि जास्त मला तेव्हा पण मला एक खूप गोष्ट आवडली की संभाजीनगरचे जे सर्वात जास्त हुशार विद्यार्थी होते, तर जय आणि समन त्यांना स्ट्रेट धडक देत होते. डायरेक्ट एकदम भिडंत देत होते. जसं सध्या पण ॲलन 12वी मध्ये टॉपर, आता संभाजीनगरला अवनीश पाटील आहे फर्स्ट रँक. पण जय आणि समन हे दोनच गावाचे पोरं आहे, आणि बाकी पूर्ण संभाजीनगर, विश्वा, मातोश्री, रगड फाउंडेशन एकदम, ICSC बोर्ड, खरंच 10वी बोर्डात 99-98% म्हणजे लय अभ्यास करणारे विद्यार्थी. आणि फाउंडेशन मध्ये पूर्ण 11वी 12वी संपून आलेले, टोटल संपून आलेले जय आणि समन. तरी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलीच टक्कर देतात. अशा 30 विद्यार्थ्यांमध्ये, अशा 100 विद्यार्थ्यांमध्ये जय आणि समन पहिल्या 10 मध्ये असतात, पहिल्या 15 मध्ये असतात. ते बघून मला लई भारी वाटलं. संचिताचा रँक पहिल्या 15 मध्येच असतो, पहिल्या 20 मध्येच असतो, तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स आला. ओम हरकाळ, शरयू जोशी हे चांगले करतात. आणि ज्यांना नाही करायचं ते हळूहळू थोडं ढसळून जातात. शिवराज वाकळे सारखा विद्यार्थी खूप म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेड करू लागला. थोडं आपल्यात आहे म्हणजे आपण थोडं DFC इतके सिस्टमॅटिक नाही, थोडा आपला सिलेबस आपण वेंधळ्यावानी शिकवतो, काही कोणता धडा शिकून टाकतो एक एक महिना 2-2 महिना. DFC असं प्रॉपर हा धडा 4च दिवसात झाला पाहिजे, याचं इतकं 5च दिवसात झालं पाहिजे, हे असं चालू होत राहत, चालू राहायचं असं. मग DFC आणि विश्वा, हे मग हे या दोन लेवल वरती आलो मी मेंटली. जयची बॅच गेल्यानंतर ही निधी आणि सम्यक शिरसाट यांची जी बॅच होती,
तेव्हा माझं हेच होतं टार्गेट की संभाजीनगरमध्ये डीएफसी, मातोश्री आणि विश्वा हे जे तीन फाउंडेशनचे क्लासेस आहेत ह्यांच्यापेक्षा आपले पोरं लय बेकार हुशार असले पाहिजे. आणि वर्ष एंडला तो टार्गेट मीट झाला. कारण नारायणाच्या एन सेटला सगळे पोर आले होते. एलनच्या ए सेटला सगळे पोर आले होते. डीएफसीच्या डी सेटला त्यांचे डीएफसीचे पोर होते, आपले होते. सगळीकडे सगळ्यांचेच होते. मातोश्रीचे होते सगळ्या ठिकाणी. मातोश्री विश्व आपल्यासारखे 10वी पर्यंतचे फक्त. तर यांचे सगळ्यांचे पोरं सगळ्या परीक्षेला आलते. आणि प्रत्येक एक्झाम मध्ये संभाजीनगरच्या पहिल्या 10 मध्ये 4 नाही तर 5 पोरं लासूरचे होते आपले होते. तर माझं तेव्हा कॉन्फिडन्स खूप खूप शिफ्ट झाला, मेजर कॉन्फिडन्स शिफ्ट झाला. पण त्यामाग असं होतं की कोणीच तितकी मेहनत करून घेत नाही. ते जे 10 मधून 4 येतात ते यामुळे नाही येत की पोरं लय हुशार आहे. तितकं कोणीच विचारत पण नाही. डीएफसी मध्ये मॉडेल देतात, सगळ्या क्लासेसमध्ये शिकवतात, चांगलं शिकवतात. मॉडेल देतात, करायचं तर करा. आणि रिझल्ट हा फक्त आणि फक्त सेल्फ स्टडी वरून येत असतो. घरी जाऊन विद्यार्थी अभ्यास करतो का नाही ह्याच्यावरूनच अभ्यास येतो, ह्याच्यावरूनच रिझल्ट येतो. तुम्ही कदाचित समजून जाशील हे पुढे जाऊन. तर मग आणि ह्या वर्षी अजून लेवल वरती हाय सेट झालाय आता. आता डीएफसी, विश्व, मातोश्री सगळे मागे झाले. आता टक्कर जी आहे ती आता अशी आहे की ची स्टार बॅच जी असते पुण्याची, जी 8वी पासून शक्यतो विद्यार्थी डमी स्कूल घेतात. आणि 8वी आणि 9वी मध्येच 11वी आणि 12वीचा सिलेबस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा कव्हर करून टाकतात. आणि 10वी मध्ये आल्यानंतर ज्यांना मॅथ्स घ्यायचं आहे आयआयटी, ते 11वी आणि 12वीचा पूर्ण मॅथ्स 10वीतच आवरून टाकतात. तर आपल्याला आपलं टार्गेट काय? आपलं आता दोन टार्गेट आहे. अच्छा, नाही, दोन टार्गेट असू शकतात. एक टार्गेट आहे की आपण तितका सिलेबस करून जावा. दुसरा टार्गेट आहे की IIT JEE 2028 जी तुम्ही देशाल त्याच्यामध्ये तुमचे रँक त्यांच्यापेक्षा जास्त असले पाहिजे, अशा विद्यार्थ्यांपेक्षा ज्यांची 10वीतच पूर्ण 11वी 12वी संपलेली आहे. तर ते कसं शक्य आहे? ते शक्य आहे की जर तुमचं फक्त आणि फक्त मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स खूप स्ट्रॉंग आहे. तर फिरांश वापस एक बार बोल क्या, बोल क्या, बोल, सॉरी, तूच बोल. 10 मिनिट है अंकल बोलना. तर असं काही ते की अं, आता आता सध्या माझी मेंटल लेवल त्या लेवलवर आहे. मी आता ट्रान्झिशन फेज मध्ये 6 महिन्या अगोदर जेव्हा मी ऐकलं होतं ना की ॲलन संभाजीनगरमध्ये पण, ऑफकोर्स मला ॲलनचं सिस्टम तर मी शिकलेलं आहे 11वी मला माहिती आहे, स्टार बॅचेस वगैरे बनतात. हे तर मला असं वाटायचं की खूपच विद्यार्थ्यांवर मेहनत होती. मला ते आत्ता आत्ता ठीक आहे. आणि ते आता तनफार करू लागतील. मला ते आता आता मध्ये समजू लागलं की ॲलन मध्ये, चैतन्य सांगायचं राहूनच जाईल. शॉर्ट मध्ये सांगतो, मला आता इतकं समजून गेलेलं आहे की ॲलन मध्ये, चैतन्यामध्ये, नारायणामध्ये कोणी मुलांना हुशार बनवत नाही. असे विद्यार्थी जे जन्मजात ज्यांच्यामध्ये IQ, त्याच विद्यार्थी मेहनत घेतली जाते. आणि ते विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेमध्ये फक्त रँक आणण्याचा जरिया असतात. जो विद्यार्थी विद्यार्थी ॲलन मध्ये 11वी आणि 12वी मध्ये 2 वर्ष सलग ॲलनच्या इंटरनल स्टार बॅचच्या टेस्ट मध्ये रँक 1 2 देत होता. आणि त्यांनी जर IIT JEE ऍडव्हान्स मध्ये सगळ्या ॲलनच्या सेंटर्स मध्ये ऑल इंडिया रँक 4 दिला. आणि ॲलन संभाजीनगरचा एखादा विद्यार्थी जो ॲलन मध्ये दांड्याच मारायचा, पण नारायणचे स्टार बॅच ऑनलाईन लावली होती, चैतन्याचं टेस्ट सिरीज लावलं होतं आणि त्याचा ऑल इंडिया रँक जर 2 आला, पण ॲलनचं एनरोल्ड स्टुडंट येतो, तर ते त्याला तर असं जीव लावतील वरती माहेश्वरी बंधू बोलून तिथे कोट्यामध्ये, की जस काय तो तर त्यांच्या घरचाच विद्यार्थी होता, त्याला लगे लहान बाळापासूनच ओळखत होते. कमर्शियल सिस्टम किती आहे हे लोक ओळखू शकत नाही. मी आता त्याच्यात आहे तर ओळखू शकतो. आणि सध्या मी त्या ट्रान्झिशन फेज मध्ये आहे की जिथं मी माझा आत्मविश्वास वाढवतोय हळूहळू हळूहळू, कि अपने को तो साला सिलेबस तो आता ही है 11वीं 12वीं, अपने को बस इतना है कि लासुर के बच्चों को धीरे धीरे लेयर आफ्टर लेयर, जो बच्चे चौथी पांचवी से, अब वो टाइम आ चुका है कि अपन 8वीं में 2 महीने के अंदर 10वीं तक खत्म करें. और फिर 11वीं 12वीं ऐसे पढ़ाय. और मला ते दिसतंय आता 2 नाही तर 3 वर्षात जी NSCGS नाही तर IJSO ची टीम असणार, इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड,
त्याच्यात 3 नाही तर 4 वर्षात लासूरचा एक कार्ट असणार आहे विदिन 4 इयर्स. ठीक. आणि तो ज्या दिवशी पहिला कार्ट लासूरचा गेला ना, 4च वर्षात फक्त, आज काय 2025 चालू आहे ना, वेळ 4 वर्ष मोठा काळ आहे. 2029 तुमची 12वी होऊन जाईल, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये राशाल. पण ज्या दिवशी लासूरचा पहिला कार्टा जाईल ना टीम मध्ये, त्या दिवशी भारतामध्ये इतकी खतरनाक लाट जाईल ती एक, अशी की कोण आहे हा. म्हणजे हे पाच तरी माहिती आहे, 3 ॲलनचे, एक नारायणाचा, एक चैतन्याचा आणि आता एक एम प्रकाशचा, काय पाचवा सहावा कुठून आहे हा. ते एकदम, ह्याने कोणाची वर्कशॉप केलेली नाही आणि ऑनलाईन वर्कशॉप केलेली नाही, टेस्ट सिरीज घेतलेली नाही, हा कोण आहे हा, एकदम कुठून आला हा, विद्यार्थी कोणाचा आहे एकदम. आणि ते, मी त्यासाठीच ती मार्केटिंग आहे तिथंच काम करतोय मी फक्त. काही टीम इंडियामध्ये गेले पाहिजे हे मला ते माहित आहे. त्यानंतर लगेच सगळे कोचिंगवाले इथे लासूरला डेरा टाकून बसतील की विद्यार्थी जितके हिसकून घेऊ शकता, पोच करून घेऊ शकता, कारण हुशार बनवायचे नाही, हा हुशार बनवू लागला, जे हुशार आहे फक्त त्यांना उचलून टेकले सोडून टाका. तेच होतं फक्त बाजारीकरणमध्ये, असं आहे. आणि मोठा तुमच्यासाठी गोल काय आहे की एक 5 मिनिट, 5च मिनिट, कोणाकोणाचे आलेत तिचा, कोणाला घ्यायला येत असतात मम्मी पप्पा. गेला गेला पाहुणे 5 मिनिट. तर असं कन्नड. अरे ते मला मला शिकवण्यासाठी, कारण मी येते का थोडी थोडी येते. मला समजते पूर्ण. तर आता आता सध्या आपण दोन गोष्टींमध्ये आहोत आपण सध्या. एक आहे की मटेरियल डेव्हलपमेंट चालू आहे सध्या. आपण सगळ्यांना राम राम म्हणून प्रॉडिजी, आता तो नारायणाचा जो प्रॉडिजी मटेरियल आहे, तर ती ब्रँडिंग नारायण आहे. पण ते शिक्षक इकडून तिकडून इकडून तिकडून उड्या मारतच राहतात. आणि ते 1000 शिक्षक 10 12 15 20 वर्ष जेव्हा एखाद्या क्लासमध्ये शिकवतात, त्यांचा जो अनुभव आहे त्या एका बुकमध्ये उतरतो सगळा. की मुलांना ह्या प्रश्न शिकवा, हे प्रश्न शिकवा, हे शिकवू नका. 8वी 9वी तर तो अनुभव आपण सध्या कलेक्ट करतो, एक मटेरियल डेव्हलपमेंट, कारण मी एकटाच आहे ना फिजिक्स. आणि मी हे पण बघतो की मी तर ज्या लेवलला असणार आहे केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये, जेव्हा मी इव्हेंच्युअली लासूरमध्ये 11वी 12वी उघडेल, कारण आपले रिझल्ट दुसरेच क्रेडिट हळूहळू घेतील ना. आता 10वी नंतर तुम्ही जातात 11वी 12वी मध्ये, किती म्हटलं तुम्ही म्हणतो की हा आमचा विद्यार्थी, पण लोक म्हणतात पण हा 12वी नाही म्हणतो, नाही नाही हा एलन नाही हा साकारला होता, तर लोकांना वाटतं नाही मग तिथूनच झाला असेल, तुमच्याकडे काय झालं. लोकांना समजत नाही की फाउंडेशन काय गरजेचं होतं. तर मी मी जसं सांगितलं ना की मी 9वी आणि 10वीत असताना रँक 1 होतो ना. तर मला खालचे 1000 विद्यार्थ्यांची काय समस्या असते, किंवा ऑल ते 501 पासून 1000 विद्यार्थ्यांची खालच्या 500 असतात, ते मी काय, तुम्ही जेव्हा माझ्याकडून शिकून 11वी 12वीत जाशाल ना, तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कोचिंग मध्ये टॉपर्स मध्ये असाल, तर तुम्हाला असं वाटेल, आणि तुम्ही त्या टॉपरच्या 10 जणांमध्ये 8वा 9वा 10वा दुसरा तिसरा चौथा रँक वरतीच असतो, तुमचा 10वाला तुम्ही डिमोटिवेट होऊन जाशाल. पण तुम्ही कधी खाली बघ, खाली नारायण मुंबई सेंटरलाच 10,000 विद्यार्थी, आणि त्यांच्या यावर्षी फक्त 40च सिलेक्शन झाले. ॲलन कोटाला IIT साठी 50,000 विद्यार्थी. अरे, करू नंतर.